आलेले आहेत त्यांना विनंती करतो, आपण त्या व्याख्यानमालेचं ज्या नावाने टोपीवाला व्याख्यानमाला करतो त्या तैलचित्राला आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे. प्रदीप देसाई आपण सुद्धा बरोबर यावं. त्याचप्रमाणे ज्या ही व्याख्यानमाला ज्यांनी केली कैलासवासी जयप्रकाश सामंत यांच्याही फोटोला त्यांनी हार घालावा. टोपीवाल्यांचं इकडे टोपीवाल्यांचं इकडे. प्रदीप फोटो जरा येऊ दे. त्याचप्रमाणे आपण स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर. प्रदीप देसाई व्याख्यात्यांना घेऊन यायचं आहे. नमस्कार. टोपीवाला व्याख्यानमालेच्या वतीनं आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच आजच्या वक्त्या या ठिकाणी बोलणार आहेत डॉक्टर समीरा गुजर जोशी यांचं सुद्धा मनापासून स्वागत. तसेच आज आपल्यामध्ये दोन मान्यवर उपस्थित आहेत. एक आमचे मित्र रवींद्र आवटी साहेब जे कॉर्पोरेट गुरु, कवी आणि लेखक म्हणून ओळखले जातात, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आणि सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक जे लता आणि आशा यांना देशात परदेशामध्ये अकॉर्डियनची साथ करतात असे आमचे मित्र सुराज साठे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्या दोघांचं मी टोपीवाला व्याख्यानमालेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आजची जी व्याख्यानमाला आहे ही गौड ब्राह्मण सभा डॉक्टर तेंडुलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी प्रायोजित केलेली आहे. तर गौड ब्राह्मण सभेच्या एक सदस्या विद्या महाजन, सभापती विद्या महाजन यांना मी विनंती करतो की आज त्याने आपल्या ज्या व्याख्यात्या आहेत डॉक्टर समीरा गुजर यांचं स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आमची ज्यावेळी डॉक्टर समीरा गुजर यांच्याशी चर्चा झाली की कुठल्या विषयावर व्याख्यान करायचं आहे, तर त्यांनी 2-3 विषय सुचवलेले होते. परंतु आता सध्या राम मंदिर हा विषय चर्चेमध्ये आहे, तेव्हा आम्हाला असं वाटलं की या विषयावर जर त्यांनी आपले मत व्यक्त केले तर लोकांना ते जास्ती प्रभावी वाटेल. त्यामुळे आम्ही आजचा विषय जो घेतलेला आहे तो आधुनिक रामायण या विषयावर डॉक्टर समीरा आपले विचार व्यक्त करणार आहे. आता त्यांची ओळख करून द्यायचं काम माझ्याकडे आलेलं आहे. आता त्यांची खरी ओळख त्यांच्या व्याख्यानातून होणारच आहे. तरी पण एक औपचारिकपणा म्हणून त्यांची एक ओळख करून मी आपल्याला देतो. त्यांनी MA संस्कृत हा विषय घेऊन 2005 मध्ये MA केलेला आहे. तसंच मराठीमध्ये सुद्धा त्यांनी 2008 मध्ये MA केलेला आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव या विषयावर मुंबई विद्यापीठावर संशोधन प्रबंध सादर करून PhD पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. तसेच अनेक दैनिकांमधून त्यांनी स्फुटलेखन, स्तंभलेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या
मान्यवर दैनिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांचं निवेदन क्षेत्रातील काम बघून तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना अहिल्यादेवी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. काही काळ त्यांनी रुईया महाविद्यालयामध्ये संस्कृतचं अध्यापन केलेलं आहे. असं बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही जर दूरदर्शन सुरू केलं तर अनेक ठिकाणी आपण डॉक्टर समीरा यांना निवेदिका म्हणून पाहत असतो. सध्या त्या अनेक मराठी मालिका आणि मराठी चित्रपट याच्यामध्ये अत्यंत व्यस्त असतात. तो आता जास्ती मी बोलत नाही, कारण त्यांचा परिचय त्यांचा मी सांगितलं की त्यांचं जे आज भाषण आहे आधुनिक रामायण, या भाषणातून आपल्याला त्यांची खरी ओळख होणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा जास्ती वेळ न घेता मी त्यांना टोपीवाला व्याख्यानमालेच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी आधुनिक रामायण या विषयावर आपले विचार या ठिकाणी मांडावेत. धन्यवाद. सगळ्यात आधी ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही टोपीवाला व्याख्यानमाला होते त्यांच्या स्मृतींना सादर वंदन करून या अतिशय ऐतिहासिक ठिकाणी मला माझे विचार व्यक्त करण्याची जी संधी मिळते आहे त्यासाठी देसाई काका तुमचे आणि सर्व आयोजक मंडळाचे मनपूर्वक आभार मानते. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामोद्धर. आपण सगळेच अजून 22 जानेवारीच्या त्या एका आनंदाच्या लहरीवरती अजून लहरतो आहोत आणि मला वाटतं एक भारतीय म्हणून अतिशय आनंदाचा, उत्कट अभिमानाचा असा हा क्षण आपणा सगळ्यांसाठी आहे. आणि म्हणूनच मी मुद्दामून भारतीय हा शब्द वापरला, कारण मला वाटतं तो अधिक सर्वसमावेशक आहे. राम हा आपला सगळ्यांचा आहे आणि म्हणूनच रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्यातल्या अनेकांना अश्रू आवरले नाहीत. 500 वर्षानंतर अशी काहीतरी घटना घडते आहे याचा एक आनंद मला वाटतं जिथे जिथे भारतीय माणूस आहे किंबहुना आशियाई माणूस आहे. कारण रामकथा ही केवळ भारतापुरतीही मर्यादित राहिलेली नाही, खास करून आशियामध्ये त्याचा खूप विस्तार आपल्या या खंडामध्ये झालेला दिसतो. म्हणजे अगदी गमतीशीर गोष्ट सांगायची तर थायलंडमधल्या बँकेचं नाव बँक ऑफ अयोध्या आहे. इतका हा रामकथेचा विस्तार झालेला आहे. अगदी आत्ताची घटना सांगते, म्हणजे फार जुनी सुद्धा सांगत नाही. तर त्यामुळे हा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि मग रामायणावरती काहीतरी बोलायचं तर काय विषय असावा असा विचार करत असताना रामायण आणि आधुनिक हे दोन शब्द एकत्र आणावेसे वाटले, म्हणून आधुनिक रामायण. कारण रामकथा किती चिरंतन आहे. मला मुळातच रामकथेविषयी बोलत असताना नेहमीच किती विश्वास असावा एखाद्या लेखकाला, आपल्या कलाकृतीविषयी किती विश्वास असावा याचं फार यापेक्षा मोठं उदाहरण आठवते की यावत स्थास्यन्ति गिरयः यावत वहन्ति नद्यः तावत रामायण कथा भुवनेषु प्रचलिष्यति. हा बघा केवढा मोठा विश्वास आहे. स्वतः वाल्मिकी असं म्हणतात की जोवर या पृथ्वी तलावरती पर्वत अचल उभे आहेत आणि जोवर नद्या वाहत आहेत तोवर रामकथा गायली जाईल. हे रामायणाचं आयुष्य आहे. म्हणजे आजकाल आम्ही TRPच्या भाषेत बोलत असतो, पण रामायण आणि महाभारत हे TRPच्या कक्षेत कधी येऊच शकत नाहीत, इतके ते पलीकडचे आहेत. आणि आजही एवढे मनोरंजनाचे विविध पर्याय असताना कोरोना काळामध्ये परत आपण सगळ्यांनी का बरं रामायण आणि महाभारत पाहिलं. म्हणजेच या रामायण महाभारतामध्ये कुठेतरी काहीतरी आधुनिक आहे जे प्रत्येक पिढीला आपलं वाटतंय. कारण आधुनिक हा शब्दच मुळात कसा बनला तर त्याच्यामध्ये आहे अधुना. अधुना म्हणजे आत्ता, सध्या. जे काही आत्ताच्या काळाला सुसंगत आहे त्याला आपण आधुनिक म्हणतो. आजच्या काळाच्या थोडंसं किंचित पुढे जाणार असेल त्याला कदाचित आपण अत्याधुनिक म्हणतो की आमच्या अपेक्षेपेक्षाही थोडंसं वरचढ आहे. पण जे आधुनिक आहे त्याचाच अर्थ ते काल सुसंगत आहे. जी आजूबाजूची देशमान परिस्थिती आहे या परिस्थिती नुरूप काहीतरी आहे. ही रामकथा जी कित्येक वर्ष आधी घडली, हजारो वर्ष आधी घडली. रामायणाचं आयुर्मान अनेक गोष्टींनी ठरवता येतं
अगदी काही नाही म्हटलं तर किमान 4000 ते 5000 वर्ष आधी तर घडली असं आपण म्हणतो. आणि पुन्हा घडली हा शब्द वापरते आहे. किती विलक्षण बघा, रामकथा मुळातच इतकी विलक्षण आहे की एका बाजूला लेखक ती लिहित होता आणि त्याच वेळेस ती घडत होती असंही म्हटलं जातं. वाल्मिकी एका बाजूला रामकथा लिहित आहेत आणि त्याच वेळेस त्यांच्या कथेचा नायक जो राम आहे तो आयुष्य जगतो आहे, बरोबर. आणि म्हणूनच लवकुशांच्या करवी त्याचीच रामकथा रामालाच ऐकवण्याचा प्रसंग गीतरामायणाच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या मनावर तो प्रसंग कोरला गेलेला आहे. तर रामकथा मुळातच एक विलक्षण कथा आहे, पण तिच्यात असं काय आहे की ज्यामुळे ती अशी आधुनिक झाली आहे. प्रत्येक पिढीत ती आधुनिक झाली. म्हणजे आजच्या आपल्या सध्याच्या देशकाल परिस्थितीकडे तर मला यायचं आहेच, पण तत्पूर्वी मला तुमचं थोडंसं लक्ष याच्या आधी रामकथेचे काय काय आधुनिक आविष्कार झाले याच्याकडे वेधून घ्यायला आवडेल. म्हणजे बघा, अनेक रामायण आहेत असं आपण ऐकतो. वाल्मिकी रामायण आपल्याला माहितीच आहे, पण ह्याच्या पलीकडे रामायणाच्या अनेक आवृत्त्या वेगवेगळ्या काळात घडलेल्या दिसतात. या का बरं झाल्या असतील? एक रामकथा आहे आणि ती सगळ्यांना आवडते. वाल्मिकी रामायणावरती जशीच्या तशी मालिका झाली, पण रामचरितमानस सुद्धा तितकंच लोकप्रिय आहे उत्तरेकडे. आता कितीतरी शतकं ते लोकप्रिय, जवळजवळ 12व्या शतकातली कलाकृती आहे. पण आजही तिचं चौपायांचं गायन होतं, आजही तिचं सादरीकरण होतं आणि ते लोकांना अत्यंत भावतं. आजही आपण, आता गीतरामायण होऊन सुद्धा 60 पेक्षा अधिक वर्ष झाली, पण आजही गीतरामायणाचे प्रयोग ठाई ठाई होतात आणि जिथे जिथे ते होतात तिथे तिथे पुन्हा एकदा आपण रोमांचित होतो. पण मग रामचरितमानस होतं, गदिमांनी रामचरितमानसाचा अनुवाद सुद्धा केलेला आहे मराठीमध्ये. असं असताना आपण गीतरामायण लिहावं असं त्यांना का वाटलं असेल? आणि मग हे लिहित असताना ते नेमकं काय करत होते? जे वाल्मिकींनी सांगितलं तेच परत संस्कृतमध्ये सांगितलेलं मराठीत करूया, तुलसीदासांना वाटलं संस्कृत मधले हिंदीत करूया, एवढंच फक्त घडलं का? तर मला असं वाटतं की आपण ह्या रामकथांचा जरा थोडासा सूक्ष्म अभ्यास केला किंवा त्यांच्याकडे बारकाईने पाहिलं की असं लक्षात येतं की ही सगळी प्रतिभावान मंडळी, कालिदासाने फार सुंदर उपमा दिली. कालिदासाने सुद्धा रघुवंश नावाचं अतिशय प्रसिद्ध महाकाव्य जे लिहिलं त्याच्यामध्ये पुन्हा एक संक्षिप्त रामायण आलं, कारण रघुकुळातलाच आहे ना राम, त्यामुळे त्याच्या रघुवंशाच्या सगळ्या नायकांमध्ये राम हा नायक येणार होताच आणि त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा संक्षिप्त रामायण त्याच्यामध्ये लिहिलंय. पण तो रघुवंशाच्या सुरुवातीला एका ठिकाणी असं म्हणतो की हे काय आहे, वाल्मिकींनी एक मणी आहे त्या मणीमध्ये छिद्र करून ठेवलं, आता पुढे सूत्र घालण्याचं काम आम्ही करतोय. म्हणजे सोपं आहे, मणी भेदणं हे अवघड होतं, ते काम वाल्मिकींनी करून ठेवलं. त्यांनी रामकथा आपल्यासमोर मांडून ठेवली. आता आम्हाला काय करायचंय, आमच्याकडे फुलं आहेतच, आम्हाला ती फक्त वेगवेगळ्या हार करायचा, कोण हार करेल, कोण गजरा करेल, कोण आणखीन काय करेल, फुलं तीच आहे. त्याप्रमाणे रामकथा तीच आहे, पण प्रत्येक वेळेस ती सजवली गेली वेगळ्या पद्धतीने. आणि ती वेगळ्या पद्धतीने सजवताना त्यामध्ये या प्रतिभावंतांनी काय घातलं तर ते आधुनिकपण घातलं. कारण राम आहे ना, राम हा प्रेरणा स्रोत आहे. बघा, रामाकडून काय शिकावं, किती शिकण्यासारखं आहे. प्रत्येक बाबतीतला आदर्श, प्रत्येक बाबतीतली मर्यादा सांगणारा राम आहे, म्हणून त्याला आपण मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणत असतो. मुळात राम हा शब्द उच्चारण्यातच आपल्याकडे खूप त्याला महत्व दिलं गेलेलं आहे. का महत्व दिलं गेलं आहे इतकं? राम या नावाचा महिमा काय आहे तर इतक्या सुंदर पद्धतीने आपली परंपरा आपल्याला सांगते. बघा, बहिणाबाई काय म्हणतात, बिना कपाशीने उले त्याले बोंड म्हणू नये, बिना कपाशीने उले त्याले बोंड म्हणू नये, राम नामाविन बोले त्याले तोंड म्हणू नये. राम नाम घेतल्याशिवाय आपला दिवस सरता कामा नये अशी आपल्या परंपरेची श्रद्धा आहे. आणि हे रामनाम केवळ एक धार्मिक कृत्य म्हणून आपण घेतो का, किंवा केवळ एक राम नावाच्या व्यक्तीचा उदो उदो करण्यासाठी घेतो का? तर ह्याच्या पलीकडे राम नाम आपल्यासाठी खूप काही आहे, त्याला खूप काही लेयर्स आहेत, खूप काही पदर आहेत. त्यातला एक पदर म्हणजे उच्चारातच बघा तो कसा आहे. मला वाटतं म्हणजे आपण ते काल सुसंगत जे करून घेणं असतं, तर्कसंगतही करून घेणं असतं, बरोबर आहे. एकेका समाजासाठी जेव्हा रामायण आधुनिक ठरतं तेव्हा त्या त्या समाजाला ते पट्ट म्हणून आधुनिक ठरतं. तर याही मुद्द्याकडे मला यायचंय. पण राम नाम उच्चारण्यातलं लॉजिक, त्यातला तर्क किती छान पद्धतीने या श्लोकात सांगितलाय. बघा, या श्लोकात म्हटलंय, राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम. आपण रा
असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तोंडातून हवा थोडी बाहेर टाकतो बघा. तर जणू काही आपण आपल्या मनातली पातक किंवा पाप भावना जी असेल, वाईट भावना असेल, ती बाहेर टाकतो आणि मग काय करतो, म्हणण्यासाठी ओठ मिटून घेतो. आता बाहेर टाकलेलं पाप परत आत जाणार नाही म्हणून जणू काही आपण देहाचं कपाट लावून घेतो. किती सुरेख विचार आहे बघा. पुनः प्रवेश संदेहे मकार तत् कपाटवत. म्हणतो सगळी वाईट भावना बाहेर टाकतो आणि म्हणतो आणि आता पुन्हा ते पातक आतमध्ये येऊ नये म्हणून तोंड बंद करून घेतो. अशी राम या नावाची एक व्याख्या म्हणूया किंवा याचा एक अर्थ, अन्वय अर्थ या श्लोकाच्या निमित्ताने माझ्या समोर आला आणि मला वाटलं की हो, हे मला पटणारं आहे. बरोबर आहे. म्हणजे यानंतर राम हा उच्चार करत असताना मी काय करते आहे, ही भावना माझ्या मनात जागृत होणार आहे. बघा, आपल्याकडे ही जी मंत्र शक्ती आहे ती नेमकं काय आहे. तर मला अनेकदा वाटतं आणि अनेक अभ्यासकांनी असं म्हटलं सुद्धा आहे की मंत्र शक्ती ही दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनाची शक्ती आहे. पण आपल्या मनाची शक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला काहीतरी साधन हवं असतं. ते साधन तो मंत्र असतो. मग मंत्र काहीही असू शकतो. राम हा खरा तर किती अल्पाक्षरी मंत्र आहे. त्याच्यामध्ये कुठलीही संदिग्धता नाही, कुठलं जोडाक्षर नाही, काही नाही. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक आधार आहे. बघा, नाव इतकं लांब कशाला जायचं. नुसतं आई हा सुद्धा लहान मुलासाठी मंत्र असतो. बघा, आई हा शब्द उच्चारल्यावरती काही मनामध्ये भावना जागृत होतात, काही ताकद निर्माण होते, काही ऊर्जा निर्माण होते. तर ही शक्ती शब्दामध्ये असते. हे मला वाटतं जगामध्ये ज्या संस्कृतीने सगळ्यात जास्त आधी ओळखलं आणि जास्त प्रभावीरित्या ओळखलं ती आपली भारतीय संस्कृती. म्हणून आपल्याला इतके मंत्र येतात, इतकी तंत्रविद्या ही सुद्धा आपल्याकडे इतकी विकसित झालेली दिसते. पण मंत्रविद्या तर आपल्याकडे प्रत्येकाकडे आहे. आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा जप नामघोष करतो आहोत. तर त्यातल्या रामनामाचा महिमा हा असा. पुन्हा एकदा रामायणाकडे येत असताना मी मगाशी म्हटलं तसं की आधुनिकता कशी आहे याच्यामध्ये. तर रामायणामध्ये आज खरं तर प्रत्येक गोष्ट रामायणातली आपण जेव्हा बारकाईने वाचू, पुन्हा रामायणाकडे वळू, म्हणजे अयोध्येला तर गेलंच पाहिजे, रामलल्लाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. पण त्याचबरोबर मला वाटतं रामायणातले काही श्लोक तरी वाचायला हवे, एखाद्या सर्गाचा तरी आनंद घ्यायला हवा, एखादं रामायणावरचं कीर्तन ऐकायला हवं. कारण आपल्या कीर्तन परंपरेतून पुन्हा राम इतक्या सुंदर पद्धतीने सांगितला गेला आहे. आता प्रत्येकाची पुन्हा सांगण्याची पद्धत वेगळी आहे. बघा, रामायण हे एका बाजूला काव्य आहे, एका बाजूला तो आपला इतिहास आहे, एका बाजूला त्यामध्ये संस्कृतीचे असंख्य तपशील दडलेले आहेत. हे सगळं एकाच वेळेस अनुभवणं फार अवघड आहे. म्हणून पुन्हा पुन्हा रामायणाला भेट द्यावीशी वाटते. त्यातला सगळ्यात आपल्याला आवडणारा भाग काय आहे, तर त्यातले मला वाटतं इमोशन्स आहेत, त्यातल्या भावना आहेत. म्हणूनच नाट्यशास्त्रामध्ये काय किंवा एकंदरच आपल्या भारतीय परंपरेमध्ये साहित्यशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं की कशासाठी नाटक लिहायचं, कशासाठी रामकथा लिहायची. बघा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण आजकालही अनेक बायोपिक्स बनतात. बरोबर, आजकाल अनेक चरित्रपट बनतात. त्यातले काही फार उत्तम असतात, काही आपल्याला असा प्रश्न पडतो की खरंच हा जमला का प्रयत्न. हा जो चरित्र नायक आहे याची माझ्या मनातली प्रतिमा हा चित्रपट पाहिल्यानंतर उज्ज्वल झाली का थोडीशी मलिनच झाली, असा प्रश्न अनेकदा काही वेळा बायोपिक बघताना आपल्याला पडतो. तर याचं उत्तर परंपरेने बघा कसं दिलंय की रामकथा ही पण चरित्रकथा आहे. ही का सांगावी, रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत. पाहणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की मला रामासारखं वागायचं आहे, मला रावणासारखं वागायचं नाही. आणि अलीकडे तर आमच्याकडे चित्रपटाचं शीर्षकच रावण असू शकतं. बरोबर, आता याला आधुनिकता म्हणायचं का याचा विचार तुम्ही करा. पण मुद्दा हा आहे की आमच्या परंपरेने दिलेला हा विचारच आधुनिक आहे की रामासारखं बनण्याचा प्रयत्न करा आणि ही प्रेरणा मिळाली पाहिजे. मग ही प्रेरणा देत असताना मी म्हटलं तसं कालिदासाला वाटलं की मला राम नायक रंगवायचा आहे. कालिदासाने वाल्मिकी रामायणापासून फार काही फारकत घेतलेली नाही. फक्त त्याच्या कल्पनेतून, त्याच्या सुंदर उपमांमधून त्यांनी अधिक छान पद्धतीने सजवून आणि संक्षिप्त स्वरूपात रामायण सांगितलेलं आपल्याला दिसतं. आणि बघा, कालिदासाचा काळही तसाच आहे.
कालिदास हा गुप्तकालीन लेखक मानला जातो, बरोबर, जे भारताचं सुवर्ण युग आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी रामकथा कदाचित संक्षिप्त असू शकते, कारण रामराज्य तो अनुभवतो आहे. रामराज्याची कल्पना आपल्याकडे अतिशय महत्वाची कल्पना आहे आजही. म्हणजे आपल्या संविधानामध्ये सुद्धा उल्लेख आहे की रामराज्यासारखं राज्य आपल्याला अपेक्षित आहे. तर हे रामराज्य कसं असेल याचं रामायणातच उत्तर आहे आणि ते त्याविषयी मी सांगणार आहे तुम्हाला. पण आता आपण थोडीशी पटकन एक आढावा घेऊया, एक नजर टाकूया की कालिदासापासून आतापर्यंत संस्कृत साहित्यात मला रामायणातली आधुनिकता कशी भेटली. तर ह्याचं मला सगळ्याची दोन अतिशय लाडकी आवडणारी माझ्या हृदयाजवळची उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये एक आहे भासाचं प्रतिमा नाटक आणि एक आहे भवभूतीचं उत्तर रामचरित नावाचं नाटक. या दोन नाटकांमधून मला राम जसा भेटला तसा तो मला अधिकाधिक आधुनिक वाटला. याचं कारण सांगते, कारण एक जेव्हा कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आम्ही रामकथेकडे पाहतो ना, म्हणजे मी हे दोन्ही व्यक्तिरेखा किंवा भूमिका अनुभवलेल्या आहेत की एक विद्यार्थी म्हणून मलाही रामकथा शिकताना काही आधुनिक प्रश्न पडत होते. आणि मी जेव्हा रुईया महाविद्यालयामध्ये रामायण मुलांना शिकवत होते तेव्हा माझ्या पुढच्या पिढीला शिकवत होते. आपल्याकडे पुढची पिढी अधिक स्मार्ट होते अलीकडे, तर त्याच्यामुळे त्यांना तर अधिक अत्याधुनिक प्रश्न पडू लागले होते. कारण अलीकडे श्रद्धेचं प्रमाण हळूहळू कमी होताना आपण अनुभवतोय. म्हणजे कदाचित कॉलेजच्या काळामध्ये आम्ही जे प्रश्न विचारले नसतील ते आता आजची पिढी विचारू लागली आहे. म्हणजे हनुमंत वानर कसा, आणि मग वानर असेल तर तो देव कसा, अशा पद्धतीचा प्रश्न कदाचित आमच्या पिढीला नाही पडला. कारण आमच्या पिढीला आई बाबांनी सांगितलं की हनुमान देव आहे आणि तो कपिश्रेष्ठ आहे, तर यावर आमचं भागत होतं. याच्या पुढे आणखीन खोलात शिरून काहीतरी प्रश्न विचारावे असं कदाचित आमच्या श्रद्धाळू मनाला तितकंसं वाटत नव्हतं. कारण लहानपणापासून हनुमंतराय या रूपामध्ये आम्हाला भेटला होता. पण आजच्या पिढीला कदाचित तो कार्टून मधून अधिक भेटतो, त्याच्यामुळे त्याच्याविषयी देवत्व वाटण्याऐवजी अधिक मित्रत्व वाटत असावं म्हणून कदाचित हे प्रश्न पडत असतील की मग कसं काय. आणि याची उत्तरं अनेकदा आपल्या आसपास आपल्याला आढळत नाहीत. तर आता बघा, आपल्या परंपरेतनं एक खूप छान आहे की आमचे शब्द, मी मगाशी म्हटलं तसं, शब्द हे मंत्र आहेत किंवा शब्दांमध्ये शक्तीच इतकी आहे की वा नर, नर वा, वानर या शब्दामध्येच आहे बघा. वनात राहणारा नर याला माणूस म्हणावं का? अशा परिस्थितीत असलेला एक समाज म्हणजे वानर समाज आहे. म्हणजे काय, तर अगदी आजच्या भाषेत त्याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं, अनेक याविषयीची संगती सांगता येते किंवा विद्वानांची अनेक मतं आहेत याविषयीची. पण अगदी साधं सोपं मत घ्यायचं तर राम ज्या सुसंस्कृत समाजातून आला होता, मुख्य प्रवाहातून आला होता, त्याच्यापेक्षा थोडा वेगळा, वनात राहणारा, पण तरी सुद्धा त्याची एक संस्कृती असलेला. कारण तो कपिश्रेष्ठ आहे, तिथे पण एक संघटना आहे, सुग्रीवाचं राज्य आहे, बरोबर आहे, हनुमंत सुग्रीवाचा मंत्री आहे. तर त्यामुळे एक विकसित राज्य आहे, पण ते कदाचित आजच्या आपल्या मुख्य प्रवाहातल्या राज्यात इतकं विकसित नसेल. आजचं एखादं ट्रायबल स्टेट म्हणूया, आदिवासी राज्य म्हणूया, अशा पद्धतीचं असेल, बरोबर. असं असलं पाहिजे. जर रामकथा खरी घडली असं जर आपण म्हणतो आहोत तर काय असेल, कदाचित त्या समूहाचं चिन्ह माकड असू शकेल. का? कारण त्यांच्यामध्ये माकडासारखे गुण असतील. वनामध्ये सर्वत्र संचार करणं असेल, चढून जाणं असेल, या गुणांचं प्रतीक म्हणून आज आपला एखादा पक्षचिन्ह घेतोच की, तशा पद्धतीने त्या समाजाने घेतलेलं चिन्ह कदाचित वानर असेल, अस्वल असेल. रामायणात अस्वलही भेटतं आपल्याला जांबुवताच्या रूपाने, बरोबर. तर अशा पद्धतीची काहीतरी संगती त्याला असली पाहिजे. पण होतं काय, आमच्या मुलांना पहिला प्रश्न हाच पडला की त्यांना असं वाटतं की रामायण ही काहीतरी एक कपोल कल्पित कथा आहे, हा काही इतिहास नव्हे. असा कसा इतिहास असेल, माकडं काही इतिहास घडवतात का? पण विंदा करंदीकरांची एक सुंदर चारोळी म्हणूया आपण, किंवा त्यांची एक अल्पाक्षरी रचना आहे, त्याच्यामध्ये असं ते म्हणतात की रामायण वाचून यानंतर बोध काय तो घ्यावा आपण, रामायण वाचून यानंतर बोध काय तो घ्यावा आपण, रामासारखा मिळता नायक वानर सुद्धा मारेती रावण.
वानर सुद्धा रावण मारू शकतात, ही ताकद रामासारखा नायक मिळाला तर येते. इट्स अबाउट ऑल लीडरशिप क्वालिटीज. तुम्ही कशा पद्धतीचा नायक उभा करता याच्यावरती हे सगळं ठरत असतं. मग पुन्हा माझ्या मूळ धाग्याकडे येते की ह्यातून हा विचार खरं तर सुरू झाला की कसं मग राम मला आजच्या काळात सुसंगत वाटू लागतो. कारण रामाच्या काही गोष्टी किंवा रामकथेतली काही स्थळं ही आपल्या मनात शंका निर्माण करणारी आहेत, विचार उपस्थित करणारी आहेत, भाग पाडणारी आहेत की इथे विचार करावा लागतो की ह्याला मी नायक म्हणतो आहे, याला मी देवत्व देते आहे रामाला, तर राम खरंच त्या कसोटीवर उतरतो आहे का? पुन्हा आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून त्या काळात तर तो सुसंगत वाटलाच असणार, कारण तो इतका काळ ती रामकथा जनमानसामध्ये तरली आहे, जनमानसाने उचलून धरली आहे. याचा अर्थ रामाचं नायकत्व आपण मान्य केलेलं आहे. पण काही प्रश्न रामकथेतले असे आहेत की जे आपल्याला याच्यावर विचार करायला भाग पडतात. मग यातल्या काही प्रश्नांना भास आणि भवभूती यांनी हात घातलेला मला दिसतो आणि म्हणून मला असं वाटतं की ते आधुनिक रामायण आहे. कारण आधुनिकता म्हणजे काय? आजच्या भाषेमध्ये आपण ज्याला म्हणतो एक मॉडर्न विचार करणं. जो नेहमी केलेला विचार आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या परिप्रेक्ष्यातून एखाद्या गोष्टीकडे बघणं, वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघणं, यालाही आपण आधुनिक म्हणतो. बरोबर? परंपरा विचार हा चालत आलेला विचार आहे आणि त्यापेक्षा वेगळा विचार म्हणजे आधुनिक विचार. या व्याख्येने जर बघायला गेलं तर मला भासाचं प्रतिमा नाटक आणि भवभूतीचं उत्तर रामचरित हे नाटक, ही दोन्ही नाटकं अतिशय आधुनिक वाटतात. त्याची कारणं सांगते. आता भासाचं हे प्रतिमा नाटक आहे तरी काय? आपल्यापैकी कदाचित गिरगावकर मंडळी आहात, नाट्यप्रेमी आहात, त्यामुळे आपल्यातल्या अनेकांनी आणि अरविंद बेळगावकरांनी ज्यामध्ये भूमिका केलेली आहे, आशा खाडीलकरांनी भूमिका केलेली आहे, असं धाडीला राम तिने का वनी हे नाटक आपण कदाचित पाहिलं असेल. ते मूळचं प्रतिमा नाटक. आता प्रतिमा नाटकाचं शीर्षक प्रतिमा का? तर या नाटकामध्ये काही प्रतिमा महत्वाच्या आहेत. एक तर दशरथाची प्रतिमा आहे. प्रतिमा म्हणजे इथे मूर्ती या अर्थी शब्द वापरलाय. तर या नाटकातला एक महत्वाचा प्रसंग असा आहे की आपल्याला माहितीये भरत आजोळी गेलेला आहे. जेव्हा हा कैकईने सगळं रामायण घडवलं तेव्हा भरत तिथे नव्हताच अयोध्येमध्ये, तो तर त्याच्या आजोळी होता. आणि त्याला जेव्हा ही वार्ता कळली, त्याला पूर्ण वार्ता सांगितली नव्हती. त्याला एवढंच सांगितलं होतं की बाबा तुला तातडीने अयोध्येला बोलवून घेतलेलं आहे. आणि अशा वेळेस भरत अयोध्येच्या सीमेवर असताना त्याला एका ठिकाणी, एका मंदिरामध्ये, एका देवालयामध्ये, आता पुन्हा ही किती वेगळी कल्पना आहे बघा. आपल्याला भारतीय संस्कृतीची पुरेशी ओळख नसते असं अनेकदा जे वाटतं ना, ते अशा स्थळी वाटतं की तिथे एक राज मंदिर आहे वेशीवर. गावामध्ये एखादं म्युझियम असावं की नाही, वस्तू संग्रहालय असावं, तसं हे मूर्ती संग्रहालय आहे. आणि तिथे रघुवंशातल्या अनेक राजांच्या प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या अर्थातच दिवंगत राजांच्या प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत. जसं आज आपण एखादा फोटो लावतो, एखादी मूर्ती उभी करतो, त्या पद्धतीने त्या प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत. पूर्णाकृती असे राजांचे पुतळे आहेत आणि त्याच्यामध्ये भरताला दशरथाचा पुतळा दाखल झालेला दिसतो आणि त्याला नव्याने ही बातमी कळते की आपले वडील हयात नाहीत. आणि मग काय झालं? आणि मग तिसऱ्याच कोणाच्या तरी करवी त्याला कळतं की काय नक्की प्रकार झालेला आहे आणि त्यानंतर तो कैकईवर अतिशय संतापतो. असा एक नाटकातला अतिशय महत्वाचा प्रसंग हा प्रतिमेच्या संदर्भात घडतो, म्हणून नाटकाचं नाव प्रतिमा आहे. पण या नाटकामध्ये आणखीन दोन प्रतिमा महत्वाच्या आहेत. एक भरताची भूमिका, कारण भरत हा या नाटकात खरं तर या नाटकात नव्हे रामायणातही तो साक्षात रामाचीच प्रतिमा आहे बघा. रामामध्ये जे जे गुण आहेत ते सगळे आपल्याला भरतामध्ये दिसतात. आणि तिसरा मला जो आधुनिकतेकडे घेऊन जाणारा प्रश्न आहे तो जो त्या मराठी नाटकाच्या शीर्षकात पण आहे बघा, धाडीला राम तिने का वनी. कैकईला राज्यच हवं होतं भरतासाठी, तिने राज्य बघून घ्यायचं ना, रामाला मनात का धाडायचं, असा प्रश्न निश्चितपणे पडू शकतो. बरं, राम काही विरोध करणारा नव्हता, म्हणजे राम काही असा राजपुत्र नव्हता. रामाला ती लहानपणापासून ओळखत होती. रामायणामध्ये सुद्धा उल्लेख आहेत की कैकईचं रामावरती किती प्रेम होतं. राम अनेकदा झोप आली नाही तर कौसल्याच्या कुशीतून उठून कैकईच्या कुशीत जाऊन झोपत होता. इतकं ज्या आईवरती प्रेम केलं आणि तिनेही तसंच प्रेम केलंय आतापर्यंत. मंथरेचा प्रसंग घडेपर्यंत जर कैकई अशी कुठलीही लक्षणं दाखवत नाही की ती सावत्र आई आहे,
ती वाईट काही विचार करते आहे. तिने दशरथालाही मदत केलेली आहे, अतिशय शौर्य दाखवलेलं आहे. रणांगणामध्ये सुद्धा ना रथाचं चाक तिने तोलून धरलेलं आहे. तर अशी जी राणी आहे, इतकी कर्तबगार, इतकी एरवी प्रेमळ वाटणारी, ती अचानक एका रात्रीत एका दासीच्या सांगण्यावरून इतकं बदलेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बरं, राज्यच हवं होतं तर नुसतं राज्य वाकून घ्यायचं, तो वनवास कशाला? त्याचं काय कारण असेल? इतकी क्रूर कोणी होईल का? प्रश्न पडू शकतो. आणि मला वाटतं असाच प्रश्न आपल्याला आधुनिक काळामध्ये जे पडत असतात तसा हा प्रश्न आहे की का बरं असं झालं. आणि त्याचं इतकं सुंदर उत्तर भासाने दिलेलं आहे. भास असं म्हणतो, म्हणून या नाटकाचं नाव एका अर्थाने प्रतिमा सार्थ आहे, कारण कैकेयीची प्रतिमा बदलणारं असं हे नाटक आहे. या नाटकात त्याने अशी एक संगती दाखवली आहे, त्याचा तर्क आहे. अर्थात ही वाल्मिकी रामायणातली गोष्ट नाही, पण तरी सुद्धा वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊनच वाढवलेली गोष्ट आहे की श्रवण बाळाचा जो शाप होता, श्रावण बाळाचा, तो आपल्याला माहिती. श्रावण बाळाने शाप काय दिला होता की तुलाही पुत्रविरह घडेल. आता पुत्रविरह घडेल, आपल्याकडे परंपरेमध्ये ज्येष्ठ पुत्राला सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं, बरोबर? परंपरा पुढे नेणारा, त्यामुळे पुत्रविरह याचा दुसरा अर्थ ज्येष्ठ पुत्राचा विरह घडेल. आता ज्येष्ठ पुत्राचा विरह घडेल, विरह हा काही दिवसांचा घडून त्याला विरह नाही म्हणतात. जर मुलगा म्हणाला की मी जरा युएसला जाऊन शिकून येतो, तसा विरह त्याला रामाला खरं तर म्हणजे दशरथाला झाला होता. विश्वामित्र घेऊन गेले होते की रामाला अतिशय लहान वयामध्ये, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा असं म्हणून विश्वामित्र घेऊन गेले होते रामाला. पण तेव्हा काही दशरथ दुःखी झाला नाही, त्याला कुठलाही विरहाचा त्रास झाला नाही, कारण त्याला माहिती होतं की काही दिवसांसाठी गेला आहे. काळजी वाटली असेल की बाबा इतका रानावनात गेलाय, तिथे ते असुर आहेत, त्याला सगळं झेपेल ना. पण विरह नाही झालेला, दुःख नाही झालेलं. विरहाचं दुःख तेही इतकं की पुत्रवियोगाने त्याचे कदाचित प्राण जावेत, इतकं दुःख कधी बरं होईल? जेव्हा तो विरह अचानक होईल, जेव्हा तो खूप दीर्घकाळचा असेल आणि जेव्हा तो मनावर आघात करणारा असेल, नको नकोसा असेल. आता पुत्र घरातून बाहेर जायचा, तो बहुधा काहीतरी चांगल्याच कामासाठी जाईल ना. रामासारखा पुत्र दिग्विजय करायला जाईल, पराक्रम गाजवायला जाईल. मग दुसरं काय कारण बरं असेल? तर प्रतिमा नाटकामध्ये असं दाखवण्यात आलंय की सगळी ही वसिष्ठाधिक सगळी जी ज्येष्ठ मंडळी आहेत रघुकुलातली, रघुकुलाचे चिंतक असणारी किंवा त्यांचं हित इच्छिणारी अशी, ती सगळी एकत्र येऊन कैकेयीला अशी विनंती करतात की फक्त तुझ्यातच राण्यांमध्ये हे धाडस आहे आणि दशरथाशी अशा पद्धतीचं तुझं नातं आणि सख्य आहे, अधिकार आहे की तू त्याला सांग की हा राज्याभिषेक नको. म्हणजे बघा, ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, इट्स अ स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग की हा राज्याभिषेक नको. कारण काय होईल, याने अनेक गोष्टी त्यांना साध्य करायच्या. दशरथाचं वय झालंच आहे, त्यामुळेच दशरथाने राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. म्हणजे आता आपण ज्याला म्हणतो की याचं जे आयुष्याचं कार्य आहे ते तसं पूर्ण होत आलंय. त्यामुळे मरण अटळ आहे, जातस्य ही ध्रुव मृत्यू. दशरथ राजा कधी ना कधी मरणार हे तर मान्य केलेलंच आहे. पण त्याचं मरण जवळ आलं याचा अर्थ त्याच्या पुत्राचंही मरण जवळ आलं. हे जे इक्वेशन आहे, हे जे समीकरण त्या शापामुळे घडलंय ते आपल्याला बदलायचं. आणि म्हणून तू असं म्हण की मला भरताला हे राज्य द्यायला हवंय आणि मग 14 दिवसांसाठी शिक्षा म्हणून तुम्ही रामाला वनवासात पाठवा. काय म्हणायचंय? 14 दिवसांसाठी वासराणी. असं ठरलंय. ऍक्च्युअल प्लॅनिंग हे होतं. पण तुम्ही कल्पना करा की एक बायको आपल्या नवऱ्याला असं काहीतरी सांगणार आहे की ज्याने कदाचित त्याच क्षणी तो हार्ट अटॅकने जाऊ शकतो, त्याचा मृत्यू ओढवू शकतो. बरं, जे म्हणणार आहे त्याच्यानी तिची प्रतिमा पूर्णपणे मलिन होणार आहे. यानंतर ती कुणालाही तोंड दाखवायला लायक राहणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये, आणि आता उद्या आपला मुलगा आपल्याला काय म्हणेल, तीही भरताला ओळखत असेलच ना. आणि रामाला कसं तोंड दाखवायचं? ज्याच्यावर इतकं प्रेम केलं त्याला कुठल्या तोंडाने सांगायचं की 14 दिवस वनवासासाठी जा? याचं दडपण कैकेयीच्या मनावर नक्की आलं असणार. घडला तो प्रसंग असा, असं प्रतिमा नाटकात दाखवण्यात आलंय की ती बोलून गेली वासराणी असं तिला म्हणायचं होतं, त्याऐवजी ती म्हणाली संवत्सराणी. 14 दिवसाच्या ऐवजी 14 वर्ष म्हणून गेली. जस्ट स्लिप ऑफ टंग. पण आता परिस्थितीच अशी आहे की शब्द मागे घेता येत नाही.
आणि हा आघात दशरथासाठी 14 दिवसांपेक्षा तर नक्कीच जास्त मोठा ठरला. मुळातच 14 दिवसांनी सुद्धा दशरथाला खूप दुःख झालंच असतं, कारण रामाला राज्य द्यायचं नाहीये, वरती त्याला शिक्षा म्हणून पाठवायचंय. त्याच्याही साठी हा किती आघात आहे. प्रजाजन काय म्हणतील, कारण सगळ्या प्रजाजनांना राम हवा आहे राजा म्हणून. असं असताना राज्याभिषेक जाहीर झालेला असताना कुठल्या तोंडाने दशरथ हे तरी सांगणार होता. त्याला जे कळलं ते 14 दिवस तर नाहीच, 14 वर्ष कळलं. त्या दुःखाने दशरथाचे प्राण जाणं हे अपरिहार्य होतं. पण आता बघा ही संगती, मला वाटतं रामायण आधुनिक आपल्याला का वाटतं, कारण रामायणामध्ये ना वाल्मिकी सगळंच आपल्याला सांगत नाहीत, पण काही जागा अशा ठेवतात की जिथे आपल्याला विचार करून ते कालसुसंगत करून घेता येतं. हा भासाने त्याच्या दृष्टीने केलेला प्रयत्न असेल बघा. आणि कधी केलाय, भासाचा काळ हा कालिदासाच्याही आधीचा आहे. कालिदास भास सौमिल्य कविपुत्र अशा तिघांना नमस्कार करतो आपल्या आधीचे सर्वोत्तम म्हणून. म्हणजे शेक्सपियरचा गुरु कोण असेल असा विचार करावा, तसा कालिदासाचा गुरु कोण असेल असा विचार केला तर ते 3 नावं आहेत. त्यातल्या 2 नावांचा आपल्याला आज पत्ताच नाही, पण त्यातल्या भासाची 13 नाटकं आपल्यापर्यंत आली आहेत. आणि त्या 13 नाटकांमध्ये एक नाटक प्रतिमासारखं आहे. आणि कैकेयीच्या व्यक्तिरेखेचा, म्हणजे आजकाल आम्ही म्हणतो ना आम्हाला जरा हटके विचार करायचा आहे, आमची स्टोरी जरा वेगळी आहे, अलग आहे, तर यापेक्षा वेगळा विचार काय करता येऊ शकतो. तर हा भासाने केलेला विचार मला वाटतं आपल्याला एका आधुनिक दिशेकडे घेऊन जातो की एखादी, कारण रामायणामध्ये तशा अर्थाने कैकेयी सोडलं आणि रावण सोडला तर खलपात्र नाहीये बघा, असुर आहेत अर्थातच. पण रामायणाची गंमत अशी आहे पुन्हा की रामायण वाचल्यावरती आपल्या लक्षात येतं सगळे असुर ना मुळातल्या चांगल्या कुळातले आहेत बरं का. रावणच घ्या उदाहरणार्थ, शंकर भक्त आहे, संगीत प्रेमी आहे, राजा म्हणून लंकेत सोन्याची लंका उभा करणारा हा राजा म्हणून लायक असलाच पाहिजे. रामायणातला प्रसंग आहे जेव्हा मारुती लंका दहनाचा प्रसंग घडतो ना, तेव्हा मारुती जेव्हा रावणासमोर येतो त्याच्या महालामध्ये, त्याच्या दरबारामध्ये, रावण समोर उच्चासनावर बसलेला आहे सिंहासनावर आणि मारुती समोर आहे. मारुती त्या सगळ्या त्याच्या ऐश्वर्याकडे पाहतो आणि मनात असा विचार करतो की हा एक जो दोष आहे ना रावणामध्ये तो नसता तर याला इंद्राची उपमा देता आली असती, असं हनुमंत म्हणतो. म्हणजे बघा रावण कशा पद्धतीचा एका अर्थाने नायक आहे. तो खलनायक का झाला, मना सांग बा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. अविवेक, कळलं नाही, रामाची ताकद ओळखता आली नाही, आपण सीतेचं हरण करतो आहोत हे पाप आहे, सत्ता भ्रष्ट करते, याचं हे उदाहरण. मला वाटतं बघा आता ही आधुनिकता आहे रामायणाची की सत्ता भ्रष्ट करते. याचं उदाहरण म्हणून आपल्याला रावण आठवतो की कैलास हलवण्याची ज्याची ताकद होती, शंकरांनी आत्मलिंग ज्याला द्यावं इतका ज्याच्या भक्तीचा अधिकार होता, तो केवळ अहंकार आणि बुद्धी, दुर्बुद्धी आणि मोह या अशा दुर्गुणांमुळे किती रसातळाला जाऊ शकतो याचं उदाहरण म्हणून आपण रावणाकडे बघतो. याच दृष्टीने ना रावणाचा बंधू विभीषण याच्याकडेही बघावं लागतं की एकाच घरामध्ये 2 वेगळे किती भावंड असू शकतात. अनेकदा आपल्याला आपल्या आजूबाजूला पण असा साक्षात्कार होतो की अरे 2 भावंड आहेत पण किती वेगळ्या पद्धतीचे आहेत. तर विभीषणासारखा, त्याला काय झालं, त्याच्या लंकेचं राज्य त्याचं नव्हतं तरी त्याला मिळालं का, कारण त्याने त्याची पात्रता सिद्ध केली. रामायणातले फार सुंदर त्याविषयीचे हे उल्लेख आहेत. पण पुन्हा गंमत अशी आहे बघा की आपल्या समोर रामायण अनेकदा मालिकांमधून, चित्रपटातून दाखवलेलं असतं. विभीषणासाठी एक फार सुंदर विशेषण रामायणामध्ये वापरलं गेलंय. मला वाटतं ते वाचल्यानंतर ना विभीषणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. विभीषण असं म्हटल्यावरती साधारण आपल्या समोर काय येतं, रावण म्हणजे दिप्पाड, रावण म्हणजे अजस्त्र आणि विभीषण असेल बिचारा असा चिपाड काहीतरी. हा, कारण धाकटा भाऊ आहे, फारसं काही त्याला पॉवर नव्हती वगैरे असं आपलं एक मत असतं. म्हणजे महाभारतामध्ये जसा विदूर तसा रामायणामध्ये विभीषण अशी आपण एक कल्पना करून घेतलेली असते. पण वाल्मिकी रामायणामध्ये विभीषणासाठी भीमकर्मा असं विशेषण येतं. म्हणजे तोही रावणा इतकाच धिप्पाड असला पाहिजे. शक्ती या दृष्टीने पाहता तो रावणाला तुल्यबळ होता. फक्त हा अविवेकी आणि हा विवेकी हा त्यांच्यातला मुख्य फरक होता. रामायणामध्ये चर्चा होते, जसं
रामाच्या मंत्रणेचे अनेक संदर्भ आहेत, तशा रावणाच्या मंत्रणेचे अनेक संदर्भ आहेत. आणि ज्यामध्ये लंका दहन मारुती करून गेल्यानंतर विभीषण असं म्हणतो की आता तरी जागे व्हा. तुम्हाला कळतंय का की एक कपिश्रेष्ठ आला, एक माकड आलं आणि लंका दहन करून गेलं सुद्धा, तुम्हाला पत्ताही लागला नाही. आणि तुम्हाला असं वाटतंय की चारी बाजूनी समुद्र आहे, आमच्यावर कोण आक्रमण करून येणार, हा येणार याची वार्ता लागली होती का तुम्हाला? मग उद्या ह्याच्यासारखे हजारो आले तर काय होईल तुमचं? असं रावणाला जाग करण्याचा परोपरीने प्रयत्न विभीषण करतो. मला वाटतं हे पण पुन्हा हे बघा, हे फार गरजेचं आहे. आजच्या सत्ताधाऱ्यांचं उदाहरण घ्या, त्यांना अशा विभीषणांची किती गरज आहे? किंबहुना कुठल्याही सत्ताधारी व्यक्तीला असे विभीषण हवेत ना, जाग करणार आहे की बाबा सोन्याची लंका उभारली ठीक आहे, पण याच्यावरती घाला कधीही होऊ शकतो जर तू बेसावध राहिलास तर. पण हा विचार करणारे विभीषण फार कमी असतात. विभीषण स्वतः सुद्धा म्हणतो की राजासमोर उभं राहून त्याचे दोष सांगण्याचं धारिष्ट्य फार कमी लोकांमध्ये असतं. मला वाटतं हा विचार कुठल्याही समाजात तुम्ही गेलात तरी तो तुम्हाला आधुनिकच वाटेल. आणि तसं धाडस करणारी माणसं ही फार कमी असतात. तर पुन्हा एकदा आपल्या प्रतिमा नाटकाकडे येत असताना अशा पद्धतीची एक मांडणी भासाने केली आहे जी मला आधुनिक वाटते. आणि त्याचबरोबर उत्तर रामचरित या नाटकाकडे येईन. या नाटकात तर इतकं बोलण्यासारखं आहे, खूप काही काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण याचा शेवट आधी सांगते. बघा, हे पुन्हा एक आपल्या सगळ्या भारतीय मनांना, खास करून बायकांना वाटणारं शल्य आहे की एवढा राम, सीतापती, सियावर रामचंद्र असं ज्याला आपण म्हणतो, त्यांनी सीतेचा त्याग का केला असेल? एवढी अगदी शुद्ध साक्ष झाली होती. बरं, रामाचं सीतेवर प्रेम नाही असं कोणालाही वाटत नाही, बरोबर? रामाचं सीतेवर अतोनात प्रेम आहे. तो यज्ञ करताना सुद्धा सीता त्याग केल्यानंतर सीतेची सुवर्ण प्रतिमा शेजारी ठेवून यज्ञ करतो. हे प्रेम असल्याशिवाय करतो का? पण तरी सुद्धा सीता त्याग त्याने केला, ह्याचं काय बरं कारण असेल? असा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात येतो. याचं उत्तर रामायणातही आहे. पण आमचा भवभूती बघा आधुनिक, तो म्हणतो कशाला सीता त्याग झाला पाहिजे, सीता भूमीत गडप झाली पाहिजे. मी असं नाटक लिहितो ज्यामध्ये राम आणि सीता एकत्र येतील. आता हा बघा किती आधुनिक विचार आहे. आजही रामायणाचा शेवट बदलूया असा विचार करणारे किती लेखक दिग्दर्शक आपल्याकडे असतील. पण भवभूतीचा हा विचार करून झाला सुद्धा. आणि त्याचं हे नाटक इतकं प्रसिद्ध आहे संस्कृत वाङ्मयामध्ये की परंपरेत उत्तर रामचरित्रे भवभूतीही विशिष्यते असं म्हटलं जातं. आणि त्याने काय गंमत केली आहे बघा, या नाटकामध्ये नाटकीय दृष्ट्या सुद्धा, एक नाटक म्हणून सुद्धा खूप वेगवेगळे प्रयोग आहेत. तर या नाटकामध्ये ना नाटकात नाटक घडतं. नाटकात नाटक घडतं आहे. वाल्मिकींनी रामायण लिहून पूर्ण केलंय आणि त्या रामायण नाटकाचा प्रयोग त्यांच्या आश्रमामध्ये होतोय आणि तो बघायला साक्षात राम समोर बसले. किती प्रसंगच सुंदर आहे बघा. आणि आता वाल्मिकींचा आश्रम आहे, लवकुश तिथेच आहेत आणि सीता सुद्धा तिथेच आहे. पण सीता अर्थातच रामाच्या समोर येणार नाही. अशा प्रसंगी कशी बरं येईल ती रामाच्या समोर? पण कुठेतरी तिच्या मनामध्ये काय तो कल्लोळ उमटला असेल, आपण त्याची कल्पना करू शकतो. आणि का झाला बरं सीता त्याग होण्याचं मुख्य कारण काय? लोकांचा आक्षेप, जनापवाद हा मुख्य होता. आता भवभूती असा विचार करतो बघा, त्याचा विचार आधुनिक आहे की लोकांनीच जर मान्य केलं की सीता त्याग चुकीचा आहे तर रामाला सुद्धा स्वीकारावा लागेल. याच भवभूतीने इतका सुंदर श्लोक लिहिलाय. तो असं म्हणतो, स्नेहम दयांच सौख्यम च यदि वा जानकीमपि लोकानाम अनुरंजनार्थम मुंचामी. अगदी सहज मी त्याला तिचा काय काय सोडेन बघा. तो म्हणतोय स्नेहम दयांच सौख्यम च. एखाद्याची मैत्री कदाचित मला सोडावी लागेल, कदाचित मला दया सोडावी लागेल, कदाचित मला जानकीचा सुद्धा त्याग करावा लागेल. लोकांना अनुरंजनार्थम, लोकांचं अनुरंजन म्हणजे लोकांचं पालन करण्यासाठी, लोकांची आराधना करण्यासाठी मी ते करेन असं त्यांनी म्हटलंय. आणि हे तो सीतेसमोरच म्हणालाय त्या नाटकामध्ये. आणि त्याच्यावर सीता म्हणते बरोबर आहे अगदी तुमचं.
ती असं नाही म्हणत वा वा ते बाकीचं आधीचं ठीक आहे, माझा का त्याग करणार, असं म्हणत नाही सीता. कारण सीतेलाही हे मान्य आहे की राजा म्हणून शेवटी प्रजाहित ही गोष्ट सगळ्यात मुख्य आहे. आणि म्हणून या नाटकामध्ये ते नाटक बघत असताना लोकांच्याच लक्षात येतं की आपलं चुकलं, आपण किती घोर अपराध करून बसलो. आणि ते असं म्हणतात की सीता शुद्ध आहे आणि आम्हाला सीता परत पाहिजे. आणि मग त्याच मंचावरती प्रत्यक्षातला राम आणि प्रत्यक्षातली सीता एकत्र येतात आणि लोक त्यांचा एकत्र स्वीकार करतात. या आनंदी नोटवरती हे नाटक संपतं. हा विचारच किती सुखकर आहे बघा आणि किती आधुनिक आहे बघा. तर ही झाली उत्तर रामचरिताची गोष्ट. पण पुन्हा आजच्या आता आपल्या काळाकडे येत असताना रामायण आपल्याला काय सांगतं, तर रामायण नानाविध गोष्टी सांगतं. या सीता त्यागाच्याच विषयी सांगायचं ना, तर मुळात रामायणामध्ये एक फार सुंदर प्रसंग येतो जेव्हा त्या विराध राक्षसाचा वध होतो बघा. राम आणि सीतेचा वनवास लक्ष्मणा समवेत नुकताच सुरू झालेला आहे. आणि अशामध्ये तो एक विराध नावाचा मुळात गंधर्व असलेला एक राक्षस असतो आणि तो रामाच्या समोर येतो. तो सीतेला हात लावण्याचा अक्षम्य गुन्हा करतो. राम चिडतो आणि त्या विराध राक्षसाला असा वर असतो की त्याला कुठलंही शस्त्र भेदू शकणार नाही, म्हणजे त्याचा मुख्य जो देह आहे तो. तर राम त्याचे हात छाटतो बघा. सीतेला नुसता हात लावला या अपराधासाठी राम त्याचे हात छाटतो आणि त्याचा जो देह आहे तो गळून पडतो. आणि मग तो प्रकट होऊन सांगतो की नाही, मी मुळातला गंधर्व आहे, मुक्तीसाठी मी तुमची वाट बघत होतो, या पुढचा तुमचा रस्ता हा असावा वगैरे अशी विराध राक्षसाची एक छोटीशी गोष्ट त्यामध्ये येते. पण त्यानंतर सीता एक प्रश्न विचारते रामाला. त्या विराध राक्षसाच्या प्रसंगानंतर राम अशी प्रतिज्ञा करतो की यानंतर हा सगळा जो अरण्याचा प्रदेश आहे याचं संरक्षण मी करेन आणि कुठल्याही राक्षसाला मी यापुढे सोडणार नाही. कारण हे राक्षस काय करतात, आपल्या यज्ञ संस्कृतीचे ते घातक आहेत, शत्रू आहेत, अन्याय करतायत लोकांवर आणि त्यांचा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही, मी कुठल्याही राक्षसाला सोडणार नाही. असं म्हटल्यावर सीता रामाला असं म्हणते की प्रतिज्ञा करण्यापूर्वी ना थोडा विचार करा. कारण 3 अशी पापं असतात की जी माणसाने करू नयेत. बघा, सीता रामाला सांगते कुठली 3 पापं करायचे ते. त्यातलं एक पाप खोटं बोलू नये, दुसरं पाप परस्त्रीचा मोह धरू नये. ती म्हणते या 2 पापांची तर शक्यता तुमच्या बाबतीत नाहीच, कारण राम सत्यवचनी आहे, राम पत्नीव्रता आहे, त्यामुळे तो प्रश्नच नाही. पण तिसरं पाप तुमच्या हातून नकळत घडतंय का याचा विचार करा. आणि हे तिसरं पाप काय आहे, तर अकारण शत्रुत्व ओढवून घेणं, विनाकारण शत्रुत्व. त्या राक्षसाने, त्या विराध राक्षसाचा तुम्ही वध केला तिथपर्यंत ठीक आहे, कारण तो तुमच्यावर चाल करू नका, कारण होतं. पण ज्या अख्ख्या राक्षस समूहाविषयी तुम्ही ही अशी घोर प्रतिज्ञा करता आहात, त्यातल्या प्रत्येक राक्षसाने तुमचं काही घोडं मारलंय का, तुमच्याशी काही वैर घेतलंय का, मग का बरं अशी प्रतिज्ञा करता आहात, असा प्रश्न ती विचारते. आणि त्याच्यावर उत्तर देताना ती असाही वकिली हे आहे, तो काय म्हणूया आपण, वकिली चातुर्य असलेला असा संवाद आहे. तर सीता असंही म्हणते, आणि आता आपण वनात आलोत, तुम्ही मूळचे क्षत्रिय असाल पण आता वनवेश धारण केलाय ना, वल्कल धारण केली आहेत, मग अजूनही तुम्ही वनामध्ये ते धनुष्य घेऊन का फिरतात? शस्त्रधारी वनवासी कुठे असतात? वनवासी आयुष्य म्हटल्यावरती वनामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. आणि क्षत्रियांचा सुद्धा त्या काळात नेम होता की वनामध्ये एखाद्या आश्रमात शिरताना शस्त्र काढून ठेवलं जायचं. राम लक्ष्मणांनी सुद्धा आपल्या धनुष्य होतं त्यांच्याबरोबर, पण त्याची दोरी काढून ठेवलेली होती, ती अशा पद्धतीची वेळ आली तरच बांधली जायची. मग या परिस्थितीमध्ये अशी प्रतिज्ञा करणं तुम्हाला शोभतं का, ते तुमच्या आत्ताच्या व्रताला धरून आहे का, असा एक वकिली प्रश्न सीतेने विचारलेला आहे. आणि त्याला उत्तर देताना राम असं म्हणतो की एकदा क्षत्रिय तो कायम क्षत्रिय, शतात त्रायते, जो रक्षण करतो, त्राता असतो तो क्षत्रिय असतो. आणि म्हणून माझ्या हातात धनुष्यबाण कायम असेल आणि ते प्रजेचं रक्षण करण्यासाठी असेल. मी वनवासी असलो तरी आजही राजाच आहे. माझा राजधर्म जो आहे तो मी कधीही सोडू शकत नाही आणि त्यामुळे रक्षण करणं हेच माझं ब्रीद आहे. आज बघा तुम्ही, सीता त्याग हे कसलं स्वरूप आहे, तर आजच्या आधुनिक भाषेत म्हणायचं झालं तर व्यक्तिगत सुखापेक्षा सोशल वेलबिंग, सामूहिक सुख, सामूहिक हित याला प्राधान्य देणं.
एक पती म्हणून पत्नीचा अस्वीकार करत असताना राजा म्हणून खूप मोठ्या प्रजेचा स्वीकार करणं हे सीता त्यागातून साधलं गेलं. आजच्या काळातलं उदाहरण तुम्हाला सांगते, म्हणजे ही आधुनिकता बघा तो धागा जुळतो का. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं की माई म्हणजे सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या पोटच्या मुलीला दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या तात्या गोडसेंकडे दिलं की तुम्ही हिला सांभाळा, मला आणखीन 100 मुलं सांभाळायची. आता बघा, सीता त्याग एका पत्नीला बाजूला ठेवलं का, तर हजारोंचा त्राता व्हायचा आहे, त्यांचा सांभाळ करायचा आहे आणि त्यांच्या मनात शंका नको. एक आई आपल्या मुलीला बाजूला ठेवते आणि म्हणते नाही मला आणखीन लेकरं आहेत. हे एका बाजूने तुम्ही ममत्व बुद्धी किती विस्तारित करता, बरोबर. याचा हे एक उदाहरण म्हणता येईल. आणि म्हणून राम नायक म्हणून श्रेष्ठ ठरतो. आज बघा, आपण ज्यांना ज्यांना चांगला नायक म्हणतो ना त्यांच्यामध्ये हेच गुण आपल्याला दिसतात. महात्मा गांधींनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य छोटं मानलं, बरोबर. कुठलंही उदाहरण घ्या तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या छावणीत स्वतःच्या मुलाला घेऊन गेले. हाही एका दृष्टीने सीता त्यागासारखाच प्रसंग आहे बघा. ते स्वतः स्वराज्यात परत निघून आले आणि संभाजीराजे मागे राहिले होते. काही काळ शत्रूच्या तावडीत होते, कुठल्याही क्षणी पकडले की जाऊ शकले असते. एक वडील म्हणून हे सीता त्यागासारखंच नाहीये का. पण छत्रपती शिवरायांनी ते केलं, कारण का, जो नायक आहे त्याला एका अर्थाने स्वतःची ममत्व बुद्धी माया करणं वाढवावं लागतं. ते आपल्या कुटुंबापुरतं सीमित नाही ठेवता येत. आणि प्रसंगी हे माझे आहेत म्हणून एक वेळ अन्याय करायची वेळ आली तर पहिली कुटुंबावर करा, पण अनेकांचं हित साधा. हा दृष्टिकोन त्यामध्ये असला पाहिजे असं मला वाटतं. आणि अगदी जाता जाता रामराज्य या ज्या कल्पनेविषयी आपण बोलतो आहोत, तर या कल्पनेविषयी काय रामायणामध्ये काय म्हटलंय असा जर विचार करायची वेळ आली, कारण रामाच्या ना इतक्या क्वालिटीज आहेत, इतके गुण आहेत की त्याविषयी काय आणि किती बोलावं. मुळात सगळ्यात उत्तम जो गुण आहे, जो आपण सगळ्यांनी घेण्यासारखा आहे, तो म्हणजे विलक्षण नम्रता. रामा इतका नम्र नायक फार क्वचित बघायला मिळतो. आणि किती नम्र असावा, तर उत्तर रामचरितामध्येच एक प्रसंग येतो जिथे आता राम राजा झालेला आहे. हे नाटक सुरूच होतं जिथे उत्तर रामचरित्र ना, राम अयोध्येला परत आलाय आणि आता राजा म्हणून तो राज्याभिषेक झालेला आहे त्याचा. आणि एक त्यांच्याकडचा सेवक आहे, दशरथापासून काम करणारा तो सेवक असेल, तो अचानक महालात येतो, निरोप घेऊन आलाय आणि तो रामभद्र असं म्हणतो, अरे रामा अशी हाक मारतो आणि मग म्हणतो माफ करा हा महाराज निरोप आणलाय. तर राम त्यांना म्हणतो, मी रामाला अरेतुरे करते आहे ते आपला हक्काचा आणि नायक या अर्थी अरेतुरे करते आहे. तर राम त्याला असं म्हणतो की अहो तुम्ही लहानपणापासून पाहता आहात मला, तुमच्या तोंडी महाराजांपेक्षा रामभद्र हेच जास्त शोभून दिसतं. बघा नायक कसा असायला हवा. आजकाल आपल्याकडे ॲरोगन्स इज अ क्वालिटी असं मानलं जातं, पण ते किती चुकीचं आहे. मुळातली नम्रता असणं म्हणजे आणखीन एक प्रसंग रामायणामधला मला आठवतो आहे की ज्या वेळेस ताटका वध होतो, त्या राक्षसिणीचा वध केलेला आहे. आता बघा एक पुन्हा रामायण तसं जेंडर न्यूट्रल आहे बघा. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट. स्त्री आहे म्हणून शूर्पणखा चांगली नाही, राक्षसी होती, तिचं कृत्य घृणास्पद होतं, तर तिला शासन रामाने केलेलं आहे. पहिलाच वध ताटका वध आहे पराक्रमातला रामाच्या. का, आणि मुळात मी मगाशी म्हटलं तसं की राक्षस कसे घडतात, रामायण आपल्याला असं सांगतं की चांगल्या कुळातली सुसंस्कारित माणसं जर विवेकापासून ढळली की ती असुर होतात. सुर आणि असुर यामधला फरक हा फार छोटा आहे. आणि असुर राक्षस म्हणजे कोणीही आजकाल अॅनिमेशन मध्ये दाखवले जातात तसे शिंग असलेले, सुळे असलेले असे नसतात. ती तुमच्या माझ्यासारखीच माणसं आहेत, ती वृत्ती असुरी आहे. तर त्या असुरी वृत्तीची जी माणसं आहेत ती मग स्त्री असो किंवा पुरुष, त्यांना जर शासन व्हायला हवं तर ते व्हायलाच हवं हे रामाने आपल्याला निश्चितपणे सांगितले. मग तिकडे तुम्ही जेंडर बायस नाही करू शकत. एरवी इक्वॅलिटीच्या गोष्टी करायच्या, पण हा स्त्रीचा सन्मानही रामायणानेच आम्हाला शिकवलाय. म्हणजे सीता त्यागाचा प्रसंग हा अनेक फेमिनिस्टना असं वाटतं की हे काय, हा स्त्रीवर अन्याय वगैरे, पण त्याची उकल आपण केली की त्याची उकल कशा पद्धतीने करता येते. पण अहल्येची स्टोरी काय सांगते आपल्याला,
अहल्येची गोष्ट काय सांगते? आता मी टू मुवमेंट जेव्हा एकदम जोर धरू लागली, चर्चेत येऊ लागली, तेव्हा मला या गोष्टीची पुन्हा पुन्हा आठवण आली. कारण गौतम ऋषींच्या वेशामध्ये इंद्र आला आणि त्यांनी अहल्येची फसवणूक केली. तिला कळलं नाही, तिला लक्षात आलं नाही, बरोबर? आणि तुम्ही मला सांगा, इंद्र आहे तो अधिकारी व्यक्ती आहे. एखाद्या अधिकारी व्यक्तीने कुठलंही आमिष दाखवून, फूस दाखवून जर एखाद्या स्त्रीला फसवलं तर ती चूक त्या स्त्रीची कितपत म्हणता येते? ती दुबळी आहे किंवा दुबळी ठरली इतकं आपण म्हणू शकतो, पण तिला अपराधी, तिला शासन देणं कितपत योग्य आहे? रामाने काय केलं? आणि पुन्हा त्या अहल्याच्या गोष्टीकडे एका आधुनिक नजरेने बघता येतं बघा, की अहल्या शिळा झाली. याचा अर्थ काय झाला? ती दगड झाली. कदाचित अशी स्त्री संवेदना शून्यच होत असते ना. जिची अशी फसवणूक होते ती स्त्री, तिच्या काय भावना जिवंत राहतात? काय संवेदनशीलता जिवंत राहते? जगण्याची काय उर्मी जिवंत राहते तिची? त्याही अर्थी ती शिळा झाली. आणि रामायणातले जर शाब्दिक उल्लेख नीट पाहिले तर अहल्या ही त्यानंतर संन्यस्त वृत्तीने, कारण गौतम ऋषी सुद्धा म्हणाले की त्यांनाही याचा फार त्रास झाला तिच्या पतीला, आणि ते म्हणाले की मी यापुढे व्रत करणार आहे. ते तपाचरणाला निघून गेले. त्यानंतर अहल्या शिळा झाली, म्हणजे ती सुद्धा जनसमूहापासून लांब कुठेतरी चिंतनात्मक आयुष्य जगत असली पाहिजे. म्हणजे एक दगड होता आणि तिला पाय लागला रामाचा आणि म्हणून त्यातून वाणी बाहेर पडली, ही कथा खरी मानायची का ती एका स्त्रीची वेदना आहे? आणि रामाने कदाचित पुन्हा हिची चूक नाही, हिला स्वीकारलं पाहिजे यावरती शिक्कामोर्तब केलं असणार. ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचताना अशी पोहोचली. पण स्त्रीचा सन्मान व्हायला हवा हे सांगणारा राम आहे. राम अजिबात अँटी फेमिनिस्ट नाही, तो फेमिनिस्टच आहे. हे मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. आधुनिक नजरेतून आपण रामकथेचा जेव्हा अर्थ लावायला लागतो तेव्हा अशा अनेकविध गोष्टी आपल्यासमोर उलगडतात. तर रामराज्याकडे येत असताना या रामराज्याची एक गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना हळवा करणारा जो प्रसंग आहे, आणि रामायण ही हळवीच करणारी गोष्ट आहे. खरं तर रामायणातलं बाकी सगळं बाजूला ठेवावं आणि आजच्या काळात तर रामायणातले फक्त आणि फक्त नातेसंबंध जर आपल्याला अनुभवता आले तर मला वाटतं आपलं आयुष्य खूप वेगळं असेल. कारण आज आपण इतर सगळ्या गोष्टींना महत्व देतो, इतर सगळ्या गोष्टींसाठी वेळ देतो, पण नातं जुळवण्यासाठीचा जो वेळ असतो तो कुठेतरी हरवत चाललाय. तो नात्यातला ओलावा कुठेतरी हरवत चाललाय. मग कसे भाऊ असायला पाहिजेत? निश्चितपणे राम आणि भरतासारखे भाऊ असायला पाहिजेत. किती प्रेम असावं? तर भरताचा जो अख्खा प्रसंग आहे, आणि दैवजात दुःखे भरता दोषना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, ही जगण्याची फिलॉसॉफी आपल्याला गीता रामायणातून ज्या प्रसंगातून मिळते, हे गाणं आपण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळे वाहू लागतात. हे असं सगळं का घडतं? कारण मला वाटतं मूळ ते रामायणातलं चिरंतन असं ते भावनिक एक गोडवा आहे, भावनिक मध त्याच्यामध्ये साठलेला आहे. तर फिलॉसॉफी म्हणून तर ती श्रेष्ठ आहेच, पण त्याच्या मुळाशी असलेल्या त्या भावना आपल्याला अधिक स्पर्श करतात. तर मूळ रामायणामध्ये हा जेव्हा प्रसंग घडतो, भरत अर्थातच दुःखाने व्याकुळ झालेला आहे, आपला वडील गमावलेले आहेत, हे सगळं आईमुळे झालं हे कळलेलं आहे. आणि अशा प्रसंगी आता फक्त रामाला परत आणायचं, त्याला अभिषेक करवायचा, राज्याभिषेक घडवायचा, त्याला राजा करायचं, एवढं एकच ध्येय घेऊन भरत निघालेला आहे. पण बघा लोकांची दृष्टी कशी असते. भरत सेना घेऊन निघाला. का घेऊन निघाला याची रामायणात कारणं दिली आहेत. कारण राजा नसलेल्या ठिकाणी रामही नाही आणि भरतही आता बाहेर जातो आहे, अशा वेळेस नुसतीच सेना ठेवली आणि सेनेने बंड केलं तर राज्यामध्ये उगाचच सेना आहे आणि तिला कोणी नायक नाही तर सेना काहीही करू शकते. अशा वेळेस सेनेला, कारण सगळे वसिष्ठ सुमंत्र वगैरे सगळे पण बरोबर निघालेत ना भरताच्या, अशा वेळेस सेना एकटी ठेवणं बरं नाही. हे खरं तर म्हणजे पॉलिटिकल रिझन ज्याला आपण म्हणू, ते एक महत्वाचं कारण त्यामध्ये आहेच. इतरही अनेक कारणं रामायणाने दिलेत, आता आपण त्याच्यात नको पडूया. पण सेना घेऊन भरत निघालाय. पहिला त्याला तो गुहा भेटतो. गुहाला पत्ता माहितीये, राम कुठे गेलाय, कसा गेलाय, गुहानेच त्याला पार नेलेला आहे. गुह म्हणतो मी सांगतो सगळं तुम्हाला, पण तुमचा मानस काय? सेना घेऊन का निघालात? पहिली शंका
शस्त्रधारी राजा बघितल्यानंतर लोकांच्या मनात ही आलेली आहे की रामाचा घात करण्यासाठीच निघाला असणार, नाहीतर सेना कशाला बरोबर, वनात जायचंय, सेना घेऊन का निघाला? तर गुहाला ही शंका आलेली आहे आणि भरत म्हणतो नाही हो, माझी इच्छा आहे की ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना राज्याभिषेक करतो आणि परत अयोध्येला घेऊन येतो म्हणून निघालो आहे. मग गुहाला कळतं की भरताचं प्रेम काय आहे आणि तो म्हणतो ते मी तुम्हाला रस्ता उद्या सांगतो, कारण आता अंधार झालाय, झोपायची वेळ झालीये. आणि तुम्हाला सांगू का, ही या झाडाखाली ही तृणशय्या दिसतीये ना, राम इथे आले होते तेव्हा तिथेच झोपले होते. भरत रात्री त्याच ठिकाणी जाऊन झोपतो की राम उद्या भेटेल, पण त्याआधी तो जिथे झोपला होता त्या ठिकाणी मी झोपतो, कुठेतरी रामाचा सहवास भेटल्यासारखं वाटेल. आणि रामाचं अयोध्येवर किती प्रेम असावं, असा प्रसंग आहे रामायणामध्ये की राम फारच क्वचित रडलाय, फार क्वचित, कारण तो धीर गंभीर पुरुष आहे. सतत रडणं रुदणं हे त्याला शोभत नाही. जेव्हा सीतेचं हरण झालं त्या प्रसंगी राम रडला हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जे दुसरे दोन प्रसंग आहेत त्यातला एक म्हणजे रामाची आणि भरताची भेट झाली तेव्हा ते दोन बंधू एकमेकांच्या, त्यांनी इतकी घट्ट मिठी मारली आणि रडले. एकनाथ महाराज असं म्हणतात की कशी होती मिठी, तर समुद्राला मिठी मारावी तशी मिठी होती. किती घट्ट, कसं वेगळं करणार ना समुद्रातलं मीठ, इतकी घट्ट मिठी दोघांनी एकमेकांना मारली होती. आणि जो तिसरा प्रसंग आहे, जेव्हा अयोध्येकडे पाठ करायची वेळ आली ना, की आता पलीकडे जायचंय, आता अयोध्या दिसणार ती थेट 14 वर्षानंतर, तेव्हा रामाने हात उंचावून अयोध्येला निरोप दिला होता आणि 14 वर्षांनी मी येतो ग असं वचन दिलं होतं. किती प्रेम असेल अयोध्येवरती. आणि त्या म्हणजे अयोध्या, भरत आणि सीता या तीनच गोष्टींसाठी राम रडला आहे. तर भरत त्या तृणशय्येवर रात्रभर झोपलाय आणि निघालाय. पुन्हा आणखीन कोणी ऋषी भेटतात, त्यांनाही तशीच शंका येते. बघा एका भावाच्या मनात काय चलबिचल झाली असेल की अरे मी निघालोय काय कारणासाठी आणि लोक मला शंका काय विचारतात. पण हे सगळं करून जेव्हा राम भरत भेट होते तेव्हा भरताला पहिल्यांदा पाहिल्यानंतर, आता हे वाल्मिकींच्या प्रतिभेची भरारी म्हणूया, कौशल्य म्हणूया, प्रसंग बघा कसा आहे की खरं तर भरताला रामाला खूप काही सांगायचं, त्याच्या पाठीमागे काय काय घडलं आणि ते किती विचित्र आहे, किती विलक्षण आहे आणि किती दुःखद आहे. पण नेहमीच असं होतं ना की दुःखाच्या प्रसंगी आपण पटकन काही बोलू शकत नाही, मौन असतं. एखादी दुःखाची वार्ता कशी सांगावी याच्यासाठीचा तो एक मौनाचा काळ असतो, आपल्याला शब्द सुचत नसतात. पण रामाला मात्र भरताला पाहिल्यानंतर खूप आनंद झालेला. त्यात सगळी अयोध्येची मंडळी दिसत आहेत. वनवासामध्ये आपल्याला कोणी भेटणार नाही, अचानक अशी जर आपली माणसं समोर आली तर किती आनंद होईल. आणि भरत आता राजा झाला असेल, अयोध्येचं राज्य नीट सांभाळतोय ना तो, या काळजीपोटी राम आणि भरत जेव्हा भेटतात तेव्हा भरत एक शब्दही बोलू शकत नाही, तो नुसताच रडतो आहे. रामाला हेही कळत नसावं की हे आनंदाश्रू आहेत, दुःखाश्रू आहेत, काय आहेत. तो सद्गदित आहे एवढं रामाला कदाचित कळतंय. आणि राम त्याला मिठीतून बाजूला करता करता जे प्रश्न विचारतो ना ते किती असावेत, 1-2 नाही, 60 प्रश्न राम विचारतो. आणि या 60 प्रश्नांमध्ये राम राज्याची कल्पना आपल्याला उलगडत जाते. कारण राम नेमकं तेच विचारतो जे त्याला त्याच्या राज्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणून एका अर्थाने अप्रत्यक्षरित्या रामराज्य कसं असेल, रामराज्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबींचा विचार केला असेल, या गोष्टींचा उल्लेख त्या 60 प्रश्नांमध्ये होतो. अर्थातच आपण सगळे प्रश्न काही आजच्या या आपल्या व्याख्यानाच्या ओघात बघू शकणार नाही, पण काही गोष्टींचा नक्की उल्लेख करावासा वाटतो. त्यातला एक सगळ्यात महत्वाचा उल्लेख, राम त्याला म्हणतो बाबा अतिनिद्रा घेत नाहीस ना, खूप जास्त झोपत नाहीस ना. बघा किती बारकाव्याचा प्रश्न आहे पण किती महत्वाचा आहे. एखाद्या लीडरसाठी, एखाद्या नायकासाठी त्याची दिनचर्या ही खूप महत्वाची गोष्ट आहे, किती बेसिक गोष्ट आहे खरं तर. पण खूप जास्तही झोपू नकोस आणि निद्रेकडे दुर्लक्षही करू नकोस, अतिश्रमही करू नकोस. हे करत नाहीस ना, सगळे प्रश्न असेच आहेत, हे केलंयस ना आणि हे असं करत नाहीच ना, अशा 2 ढंगांनी तो विचारत जातो. आणि इतके बारकावे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तो असं म्हणतो की
मंत्रो विजय मूलम ही राज्ञाम भवती राघव. राज्याची जी मंत्रणा आहे ती सुरक्षित असणं म्हणजेच काय, योजना, आणि त्यासाठीचे योग्य मंत्री तुमच्याकडे असणं. मग त्यांच्यामध्ये काय काय गुण असायला हवेत हे तो सांगतो. त्यामध्ये तो असं म्हणतो की भ्रष्टाचार न करणारी माणसं तू पारखून घेतली आहेस ना, आणि वडिलोपार्जित जी मंडळी आहेत त्यांना जपलंयस ना. बघा, म्हणजे जुन्या मंडळींचा आदर करायचा. आता मी नवीन आलो मग सगळी नव्यानेच नेमणूक करतो असं नाही. दशरथाने जी निवडलेली माणसं आहेत ती तितकीच स्तुत्य आहेत. त्यांनी काहीतरी विचार करून केलेली आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे त्यांना जपलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर नवीन परीक्षा करून माणसं घेतली पाहिजे. आणि त्याच्या पुढचा प्रश्न फार छान आहे, त्यांना योग्य ते वेतन देतोस ना आणि विना विलंब देतोस ना. बघा, तुमची अपेक्षा आहे की आपल्या नोकरांनी भ्रष्टाचार करता कामा नये, मग त्याला योग्य वेतन देणं आणि ते विना विलंब देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बरोबर आहे, कारण ते जर केलं तर तो भ्रष्टाचाराकडे का वळेल. ज्या माणसाचं पोट व्यवस्थित भरलं आहे आणि असा जर माझा दाता असणारा जर मला नायक लाभला असेल तर मी का करेन भ्रष्टाचार. त्यामुळेच तो असं म्हणतो की एक फार सुंदर श्लोक आहे की वयोवृद्ध जी माणसं आहेत त्यांना कशाने जिंकायचं, तर त्यांना तुमच्या अनुरागाने जिंकायचं, तुमच्या प्रेमळ वागण्याने जिंकायचं. मग अशी जे म्हटलं की महाराज अशी हाक मारली नाही, रामभद्र अशी मारली, तर त्यांनी असं नाही म्हटलं की असं कसं आता मी महाराज झालोय, तुम्हाला अरे रामा काय हाक मारतो. नाही, उलट त्याचं त्यांनी कौतुक केलं. त्या क्षणी ते एक भावनिक नातं त्या दासाशी त्यांनी जोडलं. या अशा पद्धतीने जुन्या जाणत्यांचे आशीर्वाद घ्यायचे. त्यांनी हेही विचारलंय की तुझ्या स्त्रिया संतुष्ट आहेत ना. पुन्हा स्त्रीचा सन्मान आहे बघा, की घरची बाजू तू बाहेर सगळे पराक्रम करशील पण फॅमिली लाईफ ते सुद्धा छान असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, याची काळजी तू घेतोयस ना. असे अनेक प्रश्न याच्यामध्ये त्यांनी विचारलेत. आणि मग तो असं म्हणतो की योग्य व्यक्तीला योग्य ते काम दिलं पाहिजे. प्रधान व्यक्तीला प्रधान काम, मध्यम श्रेणीच्या माणसांना मध्यम आणि छोट्यांना छोटं, अशाच पद्धतीने कामाची विभागणी केली आहेस ना. तुझ्याकडची न्याय व्यवस्था कशी आहे. एखादा ओळखीचा आहे, एखादी व्यक्ती ओळखीची आहे किंवा मोठी आहे समाजामध्ये आणि तिच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत, तरी फक्त ती ओळखीची आहे किंवा तिचा काहीतरी वशील आहे म्हणून तिला सोडलं जात आहे, असं तुझ्या राज्यात होत नाही ना. तुझ्या राज्यात ज्याला जे शासन व्हायला हवं ते होत आहे ना. पण असंही नको की लोक तुला घाबरतायत. राजाची प्रतिमा कशी असली पाहिजे त्यांनी फार छान वर्णन केलंय. तो म्हणतो की कोणीही उठून तुझ्याशी बोलायला येतो, इतका तो ऍक्सेसिबल पण नको आणि तुझ्याशी लोक बोलायलाच येत नाहीत, तुझ्यापासून दूर राहतात, इतका तू त्यांच्यापासून दूरही जाऊ नकोस. अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी पाणी व्यवस्थेविषयी प्रश्न विचारले. बघा पुन्हा किती बेसिक प्रश्न आहे की तुझ्या राज्यामध्ये पाण्याची व्यवस्था कशी आहे. मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं ना, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, जीवनावश्यक ज्या गरजा आहेत. पाणी नसेल, कितीही उत्तम राजा आहे, त्यांनी कितीही मंदिरं बांधली, कितीही सेतू बांधले, पण तुमच्या नळाला जर पाणी येणार नसेल, तुम्हाला जर गॅस वेळेवर मिळणार नसेल, तुमचं मत मिळेल का त्याला. नाही मिळणार. एक वेळ बाकीचं काही नाही झालं तरी चालेल, पिण्याचं पाणी, गरजेला लागणारं पाणी, या वस्तू मिळायला पाहिजेत. म्हणजे ही राजा म्हणून जी रामराज्याच्या कल्पनेत पण पाणी व्यवस्था महत्वाची आहे. तर या अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श त्या 60 प्रश्नांमध्ये झालेला दिसतो. त्यातला एक इथे काही मुद्द्यांचा मला उल्लेख करताना असं वाटतं की तुमच्याकडे दान कशा पद्धतीने दिलं जाते, कुणाला दान दिलं जाते. विद्वानांना दान दिलं जात आहे ना, विद्वानांचा सन्मान होतोय ना, याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि प्रजा कशा पद्धतीने सांभाळावी याविषयी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यात. खरं तर अनेक संस्कृत श्लोक आहेत यातले की जे मांडण्यासारखे आहेत. पण सेनापती कसा असावा याविषयीचा एक श्लोक या ठिकाणी मला उद्धृत करावासा वाटतो की कच्चित दृष्टश्च शूरश्च धृतिमान मतिमान शुचिः कुलीनश्च अनुरक्तश्च दक्षः सेनापती कृतः. सेनापती कसा हवा, जागरूक हवा, दक्ष हवा, तो मतिमान हवा, बुद्धिमान हवा, पवित्र हवा, त्याचं आचरण हे पवित्र हवं, तो धृतिमान हवा, धृष्ट हवा, शूर हवा आणि कसा हवा, युद्ध विशारद हवा, पण त्याचबरोबर
आणखीन कसा हवा, ही सगळी विशेषणं तर सेनापतीला लागू पडतील. पण सत्कृत्य मानिताहा, समोरच्याचा सत्कृत्याचा म्हणजे समोरच्याच्या चांगल्या वागणुकीचा सन्मान करणारा हवा. बघा, म्हणजे पुन्हा त्याच्या हातात पॉवर दिली आहे तरी त्या अनलिमिटेड पॉवरचा अनलिमिटेड वापर करणारा तो नाहीये. त्यांनी चांगल्या व्यक्तींचा सन्मानही करायचा आहे. सतत शासन हे अपेक्षित नाहीये, चांगल्याचा सन्मान अपेक्षित आहे. आणि पुन्हा सैन्याला उत्तम वेतन दिलं जावं. मगाशी तर वेतनाचा उल्लेख त्यांनी केलाच होता की सगळ्याच अधिकाऱ्यांना, पण सैन्याचं पोट भरणं, आपण म्हणतो ना सैन्य पोटावर चालतं. आज पण बघा ही गोष्ट किती महत्वाची आहे. आज ज्या पद्धतीचा सन्मान गेल्या काही कालखंडामध्ये सैनिकांना मिळताना आपण पाहतो आहोत, त्याने त्यांचं मनोबल उंचावलंय बघा. त्यांच्या सेवा सुविधांबरोबरच हा पुन्हा अनुराग हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला मिळणारं रेकग्निशन ही गोष्ट महत्वाची आहे. आणि जी रामायणात वारंवार सांगितलेली आपल्याला दिसते, तो असं म्हणतो की तुझे जे प्रधान अधिकारी आहे ते तुझ्यावर प्रेम करतात ना, हेही बघ. ते तुझा आदर करतात हे ठीक आहे, ते तुझ्या खुर्चीचा आदर करतात, पण त्यांचं तुझ्यावर इतकं प्रेम हवं की उद्या वेळ प्रसंग पडला तर तुझ्यासाठी जीव देण्याची सुद्धा त्यांची तयारी असेल, इतकं तू त्यांच्यावर प्रेम करायला हवंस. हे पुन्हा एक स्किल आहे बघा, की जे आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये वारंवार बघायला मिळतं. एक मावळा गेला चालेल पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे असं म्हणून मावळे त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होतात. तर या सगळ्या क्वालिटीज भरतामध्ये असायला हव्या अशी राम तिथे अपेक्षा व्यक्त करतो. ते 60 प्रश्न, मला एका पुस्तकाचा जरूर उल्लेख करावा असं वाटेल या ठिकाणी. माधवरावजी चितळे आपल्यापैकी अनेकांना माहिती असतील, जलतज्ञ म्हणून अतिशय प्रसिद्ध आहेत ते. त्यांनी रामायणावरती संभाजीनगरमध्ये काही व्याख्यानं दिली होती. त्या व्याख्यानांवरती वाल्मिकी रामायण नावाचाच त्यांचा एक मोठा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. त्याच्या प्रती सहसा उपलब्ध होत नाहीत, फार कमी प्रती झाल्या होत्या. मध्ये आम्ही प्रयत्न करून काही प्रीप्रिंटही करून घेतल्या होत्या. त्यामध्ये ना त्यांनी वाल्मिकी रामायणाचा सरळ साधा मराठी अनुवाद केला आणि त्याच्यामध्ये काही संस्कृत शब्द जिथे जिथे त्यांना गरजेचे वाटले तिथे तिथे त्यांनी ते वापरले सुद्धा आहेत. आणि इतक्या सुंदर पद्धतीने तो सगळा अनुवाद जातो, म्हणजे आपल्याला संस्कृत येत जरी नसेल तरी मूळचं वाल्मिकी रामायण वाचल्या इतका आनंद तुम्हाला मिळू शकतो. तर त्या पुस्तकाचा मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. माझी इच्छा आहे की त्याच्या अधिकाधिक प्रती उपलब्ध व्हाव्यात आणि लोकांनी त्या वाचाव्यात. त्याची सामूहिक वाचनं व्हायला हवीत खरं तर. तर त्या पुस्तकामध्ये या 60 प्रश्नांविषयी त्यांनी असं म्हटलंय की खरं तर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्याला हे 60 प्रश्न शिकवले पाहिजेत. ते त्याचं प्रिॲम्बल असलं पाहिजे. इतकी याच्यामध्ये रामराज्याची कल्पना आहे. इतक्या वेगवेगळ्या, मी अगदीच वानगी दाखल काही गोष्टी सांगितल्या. त्यातले 3 श्लोक असे आहेत की ज्याच्यामध्ये अख्खं अर्थशास्त्र येतं. अर्थशास्त्रातल्या सगळ्या कल्पना येतात, म्हणजे राजमंडळ, शत्रूच्या कुठल्या गुणांचा अभ्यास करावा वगैरे वगैरे अनेक बाबी येतात. राजकारण या दृष्टीने जितका महाभारताचा अभ्यास करता येण्यासारखा आहे तेवढाच अभ्यास, त्याहून जास्त नाही पण कदाचित तेवढाच अभ्यास रामायणाचा सुद्धा आहे. काय होतं, आपल्याला अनेकदा असं वाटतं की रामायण ही फार सरळसोट जाणारी कथा आहे, महाभारत अधिक गुंतागुंतीचं आहे, विस्ताराचं आहे. पण तसं नाहीये. रामायण, मूळ वाल्मिकी रामायण आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये एकतर अनेक उपकथानकं सुद्धा येतात आणि वाल्मिकींनी काय केलं तर वाल्मिकींनी फार सविस्तर वर्णन केलं. आता तुम्ही बघा ना की राम भरताला भेटतो आहे आणि या एवढ्या अवधीमध्ये तो 60 प्रश्न विचारतोय. ही कदाचित आपल्याला काव्यदृष्ट्या अतिशयोक्ती पण वाटेल की एक माणूस 60 प्रश्न विचारतो आणि समोरचं उत्तरच देत नाही, असं कसं. पण प्रसंग, त्या प्रसंगाची तरलता आणि त्याची कल्पना नीट समजून घेतली तर लक्षात येतं की भरत कदाचित अजून शब्दच जुळवतो आहे की कसं सांगू मी रामाला हे सगळं. पण तोवर रामाच्या आनंदाला इतकं भरतं आहे आणि रामाचं इतकं प्रेम आहे की हा माझा धाकटा बंधू आता नव्याने राजा होतोय, तर राज्य सांभाळताना त्यांनी सगळ्या या गोष्टी केल्या पाहिजे. हे अधिकारवाणीने राम त्याला सांगतो आहे, म्हणून ते 60 प्रश्न येतात. त्यामुळे ते कुठेही तिथे अतिरंजित किंवा हे काय असे काय अनावश्यक आहे तसं अजिबातच वाटत नाही. अगदी आपण वाचत जातो तेव्हा एकातून दुसरा प्रश्न, दुसऱ्यातून तिसरा, आपलीही उत्सुकता वाढवत जातो. कदाचित भरताचंही असंच झालं असेल की कधी आता मी त्याला सांगू, तो बोलतो आहे तर बोलू दे, असंही कदाचित झालं असेल. आणि ते इतकं ऐकण्यासारखं असेल की त्यातला प्रत्येक मुद्दा भरताने कुठेतरी बिंबवला असेलच, कारण हे सगळं ऐकून शेवटी पादुका घेऊन का होईना भरताला राजा व्हावंच लागलं. आता अगदीच जाता जाता शेवटच्या एका मुद्द्याला स्पर्श करते. मला वाटतं मी रामायणाकडे आधुनिक नजरेतून पाहताना मला नव्याने जाणवलेली गोष्ट, आधुनिक म्हणजे काहीतरी नवं या अर्थी,
आता हाच प्रसंग बघा, राम भरत भेट होते आहे. भरत म्हणतो आहे की बाबा गेले, आता राज्याला कोणी वाली नाही, हे राज्य मी काही मागितलं नव्हतं. तेव्हा बाबा गेले, तिथेच प्रतिज्ञा ही संपली, आता हे सगळं तू विसर आणि चल. राम म्हणतो असं कसं, वडिलांनी आपल्याला दोघांना केलेली शेवटची आज्ञा आहे ती. त्यांनी मला सांगितलं वनवास आणि तुला सांगितलं तू राज्याचा आनंद घे, तर हे मी करतो आणि मी 14 वर्षांनी परत येतो. बघा, रामाच्या किंवा भरताच्या कुणाच्याही मनात ही शंका नाहीये की राम 14 वर्षांनी परत आल्यानंतर भरत त्याला राज्य देणार नाही. 14 वर्ष राज्य भोगल्यानंतर सुद्धा न्याय्य पद्धतीने भरत रामाला राज्य परत देईल, हा जो विश्वास आहे, मला वाटतं हा विश्वास रामायणाची ताकद आहे. कारण जरूर मला वाटतं या रामासाठीच्या टाळ्यात होऊन जाईल. कारण महाभारतात नेमकं हेच घडलं नाही बघा. जर राम आणि भरतासारखी बुद्धी जर दुर्योधनाकडे असती तर महाभारत घडलंच नसतं. आणि म्हणून मला वाटतं की रामायणातलं सगळ्यात जास्त काही घेण्यासारखं असेल आजच्या काळामध्ये, म्हणजे ज्याची आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे. आज आपल्याला अस्त्रांची गरज नाही, मंत्राची गरज आहे, खरं तर मंत्रशक्तीची, आपण आपल्या मनाची ताकद वाढवण्याची गरज आहे. पण अस्त्र शस्त्र यांची माहिती कदाचित जी रामायणामध्ये आहे ती आजच्या मुलांना कदाचित अनावश्यक वाटू शकते. कदाचित रामायणात विमान होतं की नाही ही चर्चा ही आत्ता आपण करणं, कारण इतका मागचा काळ आहे, वर्णन आलंय त्या अर्थी काही ना काहीतरी त्या सदृश असणार असा अभिमान बाळगायला काहीच हरकत नाहीये. का आपण किती वर्ष आपण आपल्याला दडपून घ्यायचं, इतर सगळ्या संस्कृतींकडे सगळं काही असतं आणि आपली गोष्ट येते तेव्हा आपण त्याच्यावरती शंकास्थान उपस्थित करतो, याची गरज नाही. आमच्याकडे विमानं होती असं आपण विश्वासानं म्हणायलाही हरकत नाही. पण ठीक आहे, जोवर आम्हाला अगदी ठोस पुरावा सापडत नाही तोवर कदाचित आम्ही याच्यावर चर्चा करणार नाही. पण आमच्याकडे रामासारखा नायक होता आणि त्या नायकाने दिलेली एक अत्यंत मजबूत अशी व्हॅल्यू सिस्टीम आमच्याकडे आहे, अशी एक नैतिकता आमच्याकडे आहे. आणि या नैतिकतेवरती, ही नैतिकता अजूनही जिवंत आहे. ही किती अभिमानाची गोष्ट आहे बघा. आजही आम्हाला प्रेम हवंय, राम लक्ष्मणासारखं प्रेम हवंय. मग ही गोष्ट खरी आहे की नाही माहिती नाही, पण मला ही कथा खूप आवडते की असं म्हणतात लक्ष्मण जेव्हा वनवासाला निघाला त्यांनी काय केलं, उर्मिलेला मागे ठेवलं. का मागे ठेवलं, की राम आणि सीतेची सेवा करण्यामध्ये उर्मिलेचा अडथळा होऊ नये म्हणून तिला मागे ठेवलं. आणि दुसरी तिच्यावर जबाबदारी होती, इथे ज्या राण्या राहिल्यात, माता आहेत, त्यांची सेवा कोण करणार, त्यांची सेवा करण्यासाठी उर्मिला मागे राहिली. ती म्हणाली की मी घरातल्या वडीलधाऱ्यांची काळजी घेते, तुम्ही रामाची आणि सीतेची काळजी घ्या. आणि उर्मिलेला जसं मागे ठेवलं तशी आणखी एक गोष्ट लक्ष्मणाने मागे ठेवली होती. लक्ष्मणाने आपली निद्रा अयोध्येतच ठेवली होती. तो संपूर्ण, मगाशी ही निद्रेचा उल्लेख आला बघा, ही आता किती आपण झोप ही गोष्ट आपण गृहीत धरलेली आहे, पण आपल्या संपूर्ण आयुष्यावरती झोप खूप परिणाम करते बघा. आयुष्यात चिंता असेल तर झोप उडते, बरोबर. म्हणजे झोपेचा आपल्याशी फार जवळचा संबंध आहे. रामायणामध्ये याचे खूप उल्लेख येतात. मगाशी भरताला पण त्याने विचारलं की तू निद्रा व्यवस्थित घेतोस ना. लक्ष्मणाने आपली निद्रा मागे ठेवली आहे. जेव्हा राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर आले, 6 दिवस विश्वामित्रांचा यज्ञ चालला होता, 6 दिवस राम आणि लक्ष्मण झोपले नाहीयेत. ज्याला आपण म्हणतो ना अहोरात्र काम करणं, डोळ्यात तेल घालून काम करणं, अशा पद्धतीने काम करण्याची अपेक्षा आणि अशा प्रसंगी निद्रेला बाजूला ठेवण्याचा उल्लेख रामायणातच आलेला आहे. त्यामुळे या लोककथेचं मूळ कदाचित त्या सगळ्या विचारांमध्ये असेल. पण काय कल्पना आहे बघा की एक भाऊ दुसऱ्या भावासाठी झोपत नाही, 1 वर्ष 2 वर्ष नाही, 14 वर्ष झोपत नाही. तर मला वाटतं ह्या कथा खऱ्या आहेत की खोट्या याची चिंता करण्यापेक्षा किंवा यावर चर्चा करण्यापेक्षा पुढच्या पिढ्यांकडे हा वारसा देणं, हे विचार देणं, या कल्पना देणं, ही सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे. आणि म्हणूनच आता अनेकांना असं वाटतं की एवढा गहजब कशासाठी, किंवा अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या की मंदिरच कशाला, मग विद्यालय का नको, विद्यापीठ का नको. मला वाटतं आपली मंदिरं हीच खरं तर मुळातली विद्यापीठ आहेत. आणि आपल्या विद्यापीठातून जे शिकवलं जात नाही ते मंदिर नावाच्या विद्यापीठातून शिकवलं जातं. आज दुर्दैवाने आपल्याकडे युनिव्हर्सिटीज मधून फक्त सर्टिफिकेट मिळणारं एज्युकेशन मिळतं, पण संस्कृती मिळत नाही, सुसंस्कृतता मिळत नाही.
आणि ती देण्याची ताकद आमच्या रामायणामध्ये आहे, आमच्या महाभारतामध्ये आहे. आणि ते शिकवणारी ज्या कीर्तन संस्था असतील, जी मंदिरं असतील, ज्या काही सिस्टीम्स असतील, मग ती रामलीला असेल, आमचा दशावतार असेल, आमची लोकनाट्य असतील, आमच्या बायकांच्या ओव्या असतील, राम म्हणती मोलाचा नाही राम मोलाचा, राम हलक्या दिलाचा, असं सहज सांगून जातात बायका. पण त्यांना राम तितका परिचित आहे. रामाशी हा जो परिचय आहे, हे जे नातं आहे, हे खुंटता कामा नये. आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न हे करत राहायला पाहिजेत आणि ते करत राहिले जातील. कारण मी जिथून सुरुवात केली तिथपासून, यावत वहंती नद्यः यावत स्थास्यन्ति गिरयः तावत रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति. इतकंच म्हणून आज रजा घेते. धन्यवाद. रसिको गेले एक तासभर हा जो अत्यंत कठीण असा विषय आहे, आधुनिक रामायण, हा विषय आपल्याला डॉक्टर समीरांनी आपल्या विवेचनातून, त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी आपल्यासमोर मांडला. आणि हा विषय मांडत असतानाच त्यांनी राम शब्द उच्चारताना रा म्हणताना कसा आ करायचा आणि म म्हणताना तोंड कसं बंद होतं हे सुद्धा आपल्याला सांगितलं. मंत्रांचं महत्व काय आपल्या आयुष्यात हे सुद्धा त्यांनी सांगितलं. तसंच विंदा करंदीकरांची एक छान कविता त्यांनी या ठिकाणी उद्धृत केली. म्हणजे काय झालं, त्यांचं नाट्यशास्त्राचे त्यांनी PhD घेतलेली आहे. त्यामुळे मी ज्यावेळी डॉक्टरांशी बोललो तर ते म्हणाले, सध्या विद्याधर गोखले पत्रकार नाटककार यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि राम मराठे गायक संगीत नट यांचं पण जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे आपण हा विषय घेऊया. तर आम्हाला असं वाटलं की या विषयापेक्षा रामायण सध्या म्हणजे राम मंदिर अयोध्येचं हा विषय सध्या गाजतोय. त्यामुळे या विषयावर तुम्ही जर बोललात तर आम्हाला आवडेल. आणि त्यांनी लगेच आमच्या जी विनंती होती त्याला मान दिला आणि त्यांचं संस्कृतवर असलेलं प्रभुत्व आज, म्हणजे त्या MA ला संस्कृत विषय घेतला होता हे आपल्याला जाणवलं. आणि डॉक्टर, मला दोनच गोष्टी सांगायच्या वाटतात. कदाचित आपल्याला माहिती असेल, सीताकांत लाड यांचं मला स्मरण होतं या ठिकाणी. कारण पुणे आकाशवाणीवर रामायण, गीत रामायण चालू करण्यात त्यांची संकल्पना आहे. त्यांनी गदिमाला बोलवलं आणि सांगितलं असं असं आहे. सुधीर फडकेने सांगितलं तुम्हाला गायचं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 8:45 ते 9 3 दिवस रामायण लागायचं. लोक त्यावेळी साधे रेडिओ होते, लोक रेडिओ समोर उदबत्त्या लावायचे, आरती करायचे आणि रामायण, गीत रामायण ऐकायचे. आणि एक आठवण तुला अशी सांगतो की शिवाजी मंदिरमध्ये गीत रामायणाचा कार्यक्रम होता आणि तात्यासाहेब सावरकर उपस्थित होते. गदिमाने हा प्रसंग लिहिलेला आहे. गदिमा म्हणाले, आम्ही व्यासपीठावर लोडावर टेकून, म्हणजे गदिमा आणि आपले सावरकर बसलेले होते आणि बाबूजींचं रामायण चालू होतं आणि पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा हे गाणं ज्यावेळी सुरू झालं तेव्हा गदिमाने सहज सावरकरांकडे बघितलं तर त्यांचा जो करारी चेहरा होता तो मलूल पडल्याचा भास गदिमाना झाला आणि त्यांचा कंठमणी हल्ल्याचा भास झाला, असा गदिमाने आपल्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे. डॉक्टर, आज आपण वेळात अत्यंत व्यस्त असतात. त्या आता चतुरांची स्पर्धा बघायला जाणार आहेत सवयी गंधर्व, नंतर पुढे नाशिकला जाणार आहेत. ते आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज या ठिकाणून आधुनिक रामायण या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्याबद्दल टोपीवाला व्याख्यानमालेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्व रसिकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि अतिशय शांतपणे हे व्याख्यान ऐकून घेतलं त्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि उद्या या ठिकाणी श्री सौरभ करंदीकर मानवी संवादाचे भवितव्य या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्याच्याबरोबर स्लाइड्स काही आपण बघू शकता. त्यावेळी या व्याख्यानासाठी उद्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आजचं व्याख्यान संपलं असं मी जाहीर करतो.